अगोदर तुम्ही आपण या ठिकाणी आलात, येण्याचं कारण अगोदर माहित होतं म्हणून आलात का कसं आलात? कारण माहिती. कारण माहित होतं. मग अगोदर कारण माहित होणं पाहिजे. तुम्ही आता एका ठिकाणचे आपण नाही आहे, कोण कुठलं कोण कुठलं, पण येण्याचं कारण माहिती आहे का नाही? इथं आपण गाव सोडून आलो, इथं कशासाठी आलो? बरं इथं बरं पोटासाठी. जेव्हा केवढी आटाआटी, पोट भरलं का कोणाचं? नाही भरलं. बरं आता एक गोष्ट आहे, तुम्ही जे रोज खातोय, आपण जे खातोय हे जगण्यासाठी खातो का खाण्यासाठी जगतोय? जगण्यासाठी. बरं खाऊन कोण जगले का? खाऊन खाऊन कोणीच जगलं नाही ना, खाऊन खाऊनच गेलं ना. मग आपल्याला अगोदर बेस लाईन कळायला पाहिजे. कुठले गणित सोडायचं असेल अगोदर ते समीकरण जे आहे ते त्याचं ही कळायला पाहिजे तुम्हाला. आपल्याला काय त्या गणिताची सोडण्याची रीत जी आहे, फॉर्म्युला जो आहे तो कळायला पाहिजे. मग आता तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करतात त्याचा काही फॉर्म्युला असेल का नाही? आणि तो फॉर्म्युला तुम्हाला मिळाला म्हणून तुम्हाला त्यांनी घेतलं, तुम्हाला ते ज्ञान आहे म्हणून. आता मी विद्यापीठात सर्व्हिस केली, विद्यापीठामध्ये आम्ही सीड देत होतो, बियाणं देत होतो, पण मेल आणि फिमेल सांगत नव्हतो. सांगत होतो का? मग आता हे परमार्थामध्ये मेल आणि फिमेल असेल का नाही फॉर्म्युला? परमार्थामध्ये काही फॉर्म्युला असेल का नाही? फॉर्म्युला कशासाठी करायचे, त्याचं फल काय बुवा? तुम्ही आता इथे आलात, आल्यानंतर पगार झाला का नाही झाला हे कळतं का नाही? बरं किती पगार आहे काय हे अगोदरच ठरलेलं असतं का नंतर ठरतं? अगोदर तुम्हाला जे काही ऑर्डर येते त्याच्यात तुम्हाला इतका बोनस, इतकं हे काय जे असेल ते तुमचं काय असेल त्या पद्धतीने. मग तसं आता इथं सुद्धा अगोदर प्रवेश करताना तुम्ही जिथं कंपनीत लागला अगोदर ते तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही तिथं गेलात. मग तसं आता हे इथे इन्व्हॉल्व्ह व्हायचे, परमार्थामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचे. काय करायचं, नाही केलं तरी काय? पहिला प्रश्न माझा असा होता, जे देव करतात त्यांचं काय झालं आणि जे करत नाही त्यांचं काय झालं? दोघांचं सारखंच झालेलं आहे, मग करून तरी काय उपयोग? काय म्हणजे सुरुवातीचे माझे शिकत असताना कॉलेज जीवनामध्ये काय असेल त्यावेळेस. मग आता तसं इथं विचाराचं काम आहे. परमार्थ ज्ञानबा तुकाराम नाही आहे, हे चालू अजून ज्ञानबा तुकाराम चालू, चल भाऊ सकाराम. आपण काय पाकिस्तानी नाही आहे. पहिला प्रश्न आहे ते कशासाठी आहे बुवा? कुस्त्या करताना ते हे वाचतं ना, तुमच्याकडे खेळतात कुस्त्या, कुस्ती करताना ते ढोल वाजतात ना, डड्डन दांडिक डड्डन दांडिक डड्डन दांडिक, ती म्हणजे कुस्ती आहे का? ते स्फुरण येण्यासाठी. मग टाळ आणि पकवास हे काय? स्फुरण येण्यासाठी, इकडे माणसाला उत्साह होण्यासाठी. तुम्ही लेझिम खेळतात, काय खेळतात, काय ते डीजेवर नाचतात. डीजे बंद केला तर नाचता येईल का? पोरं लई चिडतात, बजाव बजाव. मग तसं इथं सुद्धा काहीतरी आहे का नाही, पुरुष असेल का नाही? पण त्याचं कारण माहित पाहिजे. एक गोष्ट अशी, सर्व जे सुख आहे, तुम्ही ऐकून ऐकून सर्व लोक जनरल नॉलेज आहे आपल्याला, देवाजवळ सुख आहे म्हणे, आणि सुख कोठे आहे म्हणे, देवाजवळ आहे म्हणे. पण देव पत्ता कोण सांगत नाही ना, देवाचा पत्ता. ज्याच्याजवळ सुख आहे हे जर देवाजवळ आहे, मग लोक सर्व लगेच देवाजवळ गेले असते ना, आणि मिळालं असतं ना सुख. मिळालं का? जे गेले तेच कीर्तनकारांना सुख नाही, ते सुद्धा पाकिटवारी फिरतायत भिकाऱ्यासारखे, तमासगिरीवर त्यांच्यापेक्षा. म्हणून ज्याचा हा प्रश्न सुटलेला त्यांनी हे सांगायला पाहिजे. हा प्रश्न तुमचं प्रारब्ध जे आहे ना, ते प्रारब्ध जसं असेल ते अदृश्य आहे, ते काही सांगता येत नाही, पण प्रयत्न आपल्या हातात आहे ना. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना यश आणि अपयश हे मी सांगू शकत नाही, पण तुझ्या हातात काय आहे? प्रयत्न तुझ्या हातात आहे. यश आणि अपयश काय होईल? आणि जर तुम्ही अभ्यास करून नापास झाला, खरा प्रामाणिक विद्यार्थी असेल, नापास झाला अभ्यास करून, तर त्याला दुःख होत नाही. का? मी अभ्यास केला होता, झाला असेल, त्यांचा फॉल्ट असेल किंवा काय असेल, मी मनापासून आपल्याला दुःख होतं. तसं तुम्ही जर प्रयत्न केला आणि प्रयत्न करून यश आला नाही तर दुःख मानायचं नाही, प्रारब्धात नसेल. पण अगोदर जर तुम्ही प्रारब्ध अवलंबून राहिला, दिऱ्या हरी पलंगावर देईल का? प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून सुशिक्षित लोक इकडे का वळत नाही? तर पहिला प्रश्न, आपल्याला देवदेव करायचं नाही. देवदेव करणारी मंडळी ही काय असतात, सकाम असते. काय असते? बालाजी जातात, तिथं काहीतरी पैसे टाकतात, केस देतात, काय देतात. तो एक श्रद्धेचा भाग आहे, ती अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा पाहिजे का डोळस श्रद्धा पाहिजे? डोळस पाहिजे. श्रद्धा डोळस असावी, अंधश्रद्धा नसावी. भोळा भाव नसावा. जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव. भोळा भाव उपयोगाचा आहे का? नाही, भोळा भाव नाही पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं, जितका भोळा भाव तितका अज्ञानाचा स्वभाव.
आणि अज्ञानाने देव पावणार नाही, देव समजणार नाही, देव कळणार नाही. बरं, देव समजून घ्यायचा आहे का ती पाहायची वस्तू आहे? तुम्हाला जे आता मी बोलतोय हे ऐकू येतंय, तुम्हाला ऐकू येते, कानाला ऐकू येते, पण कानाला कळतं का मी काय बोलतो असं? मग कान हे उपकरण आहे का काय? कान, नाक, डोळा हे उपकरण आहे. उपकरणाला चेतवणारी जी सत्ता आहे, त्या उपकरणाला चेतवणारी जी सत्ता आहे ती महत्वाची आहे का काय महत्वाचं आहे? खरं सत्ता कोणती महत्वाची? चेतवणारी. आता हे उपकरण आहेत, लाईट आहे, फॅन आहे, हे सर्व उपकरण आहे. हे कशावर चालू आहे? चार्जिंग नसेल तर चालेल काय? हे लाईट मध्ये विद्युत नसेल तर बल्ब प्रकाश येणार नाही, फॅन फिरणार नाही. हे उपकरण आहेत ना. मग हे उपकरणाला जे काही, मग दोघांचं ऐक्य जेव्हा होईल, उपकरणाचं पण आणि ती चेतन सत्तेचं जेव्हा ऐक्य होईल तेव्हा ते कार्यान्वित होईल. मग आता इथं आपल्या या ठिकाणी हे सर्व घडामोडी जे होत आहे तिथून सूत्र हलतं, दुरुस्ती कुठे व्हायला पाहिजे? जिथून सूत्र हलतं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. जिथून सूत्र हलतं, सर्व विचारचं सूत्र कुठं हलतं? चांगले विचार म्हणा किंवा वाईट विचार म्हणा, कोणतेही विचार, काय याचं सूत्र कुठं हलतं? अंतःकरणामध्ये, मन बुद्धी याच्यामध्ये ते सूत्र हलतं सर्व. तुम्ही आता इथे आला, तुमच्या मनात आलं म्हणून आले का तुमची बॉडी आली अगोदर? मग अगोदर ठरलं, प्लॅन इस्टिमेट कुठं ठरला? चित्तामध्ये ना, चित्तामध्ये. मग आता जायचं का नाही जायचंय हे सर्व सूत्र तिथं आहे. मग कोणताही विषय ग्रहण करायचा आपल्याला, चांगला किंवा वाईट, विचार हे येणारच. विचार हे, काही लोक म्हणतात विचारच यायला नाही पाहिजे वाईट, ते तुमच्या हातात नाही ना. वाईट विचार येणं तुमच्या हातात नाही. तुम्ही तरुण पिढी आहे, मी पण त्याच्यातून आलोय रुटीन मधून. ते विचार ऍक्सेप्ट करायचे का न करायचे एवढा विवेक तुमचा जागृत करणं हे आमचं काम आहे. खिडक्या बसवल्यात, खिडक्या, घराला खिडक्या बसवल्या, कशासाठी बसवल्या असतील बरं? ते पण. आणि दुसरी गोष्ट, जर गरम होत असेल तर खिडक्या उघडा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खिडक्या उघड्या ठेवतो आणि थंडीच्या दिवसामध्ये बंद करतो. वास्तू खिडक्या बंद करण्यासाठी उघड्या ठेवण्यासाठी. काळानुरूप वेळेनुरूप त्याचा वापर विनियोग करायचा आहे. काळानुरूप विनियोग. मग तसं जो सब्जेक्ट तुमच्या चित्तामध्ये विषय आला, तो विषय योग्य असेल तर ग्रहण करायचा आणि अयोग्य असेल तर ऍक्सेप्ट करू नये. पण तिथे विवेक जागृत पाहिजे. विवेक जागृत नसल्यामुळे मनुष्य, सर्व घटना घडल्यानंतर पोलीस येतात. पोलीस केव्हा येतात? सर्व झाल्यावर येतात. तसं आपला विवेक आहे ना, सर्व घटना घडल्या का मग असं करायला नाही पाहिजे होतं, असं व्हायला नाही पाहिजे होतं आपल्याकडनं. याचं कारण काय? ऍक्टिव्ह नाही. ते डिपार्टमेंट जर ऍक्टिव्ह राहिलं असतं तर तक्षणी लगेच, आता ते अमुक 100 नंबर काय टाकला का लगेच गाडी तिथे येते. किती एकदम अलर्ट येते. तसं आपण अलर्ट राहायला पाहिजे. फक्त गुरु कशासाठी करायचं हे समज नाही. गुरु म्हणजे टिळान माळान हे काय आहे, जो शिंबॉल आहे, त्याला कशासाठी एक आपण ह्या मार्ग, कारण त्याच्याने सुद्धा काही फायदा असा होतो. गंध माळ्याचा असा फायदा होता. माझा एक बळी नावाचा वंजारी समाजाचा ड्रायव्हर होता आणि तो वापीला जायचा. आणि ती नाशिक जवळ आल्यानंतर काहीतरी घटना घडली, ॲक्सिडेंट काहीतरी घडलं, लोक लगेच मारायला आले. उतरा, त्याने दरवाजा लावला होता, पण त्या लोकांनी तो दरवाजा वाटला, चढलीवर त्याला धरलं गचांड. पण ज्याने गचांड धरलं त्याच्याही कपडाला गंध होता, तो लगेच वर चढला. लोकांना म्हणे तुम्ही खाली उतरा, या भाडव्याला मी लांब नेतो, तिथं जोडतो म्हणे. काय गाडी पुढे नेली, पोलिसांना सांगा म्हणे, पोलीस स्टेशनला गाडी नेली असेल, नंबर द्या म्हणे, हा गाडीचा नंबर. तिथूनच ते सांगितलं, टेरीवर तो बसलाच होता, सरांना सांगितलं हा नंबर लिहा, गाडी मी पोलीस स्टेशनला येतो, त्याच्या अलीकडे चांगला सोडतो. आता इथं जर कमी जसं तुम्ही बी गोत्यात येणार म्हणे, ज्या टोला बिळला पडला, मेला बिलं तर. पुढे नेली, त्याला उतरून दिलं. तो आता काय कर, मी गाडी पोलीस स्टेशन जमा करतो. त्याला उतरून दिलं. मग त्याने त्याच्या मालकाला फोन केला, काय केलं, तो भाग वेगळा, गाडी काय टळलं, मार टळलं का नाही, जी घटना घडेल ती तो भाग वेगळा, पण याच्यामुळे टळलं का नाही, सिम्बॉलमध्ये टळलं ना. आता सुद्धा बघा तुम्ही, गाडीवर लोक त्या ज्या सत्तेचा हे असेल त्याचा सिम्बॉल लावतात गाडीला, कमळचं लावतात, कोणाचं दिसतात असेल, कशासाठी?
लोकांना काहीतरी निवडून सोडून द्या, काय असेल पोलीस बिलीस काय. मग तसं आता ह्या जे मी तुम्हाला सांगितलं हा सिम्बॉल आहे, पण जो विषय जो आहे तो विषय मात्र वेगळा आहे. याचे जसं टिळा माळा घालून माळा बनाई काष्टकी भीष्मे डाला सूत, माळा बिचारी काय करे जपणेवाला कपूत, माळी काय करणार तिथं? माळी का तुमची वाईट मनामध्ये येणारे विचार रोखणार आहे काही? नाही. मग तुमची दुरुस्ती कुठे करायची? विचाराच्या ठिकाणी दुरुस्ती करायची. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज 9वा अध्यायाचा 3रा श्लोक आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदरा आळ, परे ते आविरण गोचिड असिद्ध काय नसेवेती, का कमल कंदाने दरदरू नांदणूक एकेचे घरी, परी परागू सेवेचे भ्रमरी, जवळीला चिखुलीची उरे, ना तरी निदैवाच्या परिवारा, लोह्या ऋतुल्या हाती शस्त्रवर, परी तेच बैसुने उपवास करी का दरिद्र जिये, जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामो विषयावरी. आता हे तुमचं याच्यात नसेल, त्यामुळे ते शब्द तुमचं डायरेक्ट पण विश्लेषण करून सांगतो. या ठिकाणी जे असं सांगितलेलं आहे, तुम्हाला जर सुख पाहिजे त्या सुखाला आडवं काय आलं ते दूर करावं लागेल. सुख आपल्याजवळ आहे, प्रत्येकाजवळ आहे, सुख आहे, देव प्रत्येकाजवळ आहे. म्हणून आपण चालतो बोलतो, ही सत्ता कोणाची? देवाची. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलवित हरविन. देवाची सत्ता आहे, पण तिची आपली ओळख नाही, भेट नाही, गाठ नाही, आणि ती त्याला आडवं आलं ते दूर करावं लागणार. ते मला विहिरीला पाणी लागलं तुम्ही पेळे वाटतात. आता विहिरीला पाणी लागलं का तिथंच होतं. आपण म्हणताना काय म्हणतो, घ्या पेड पाणी लागलं. पाणी लागलं नाही बाबा, पाणी तिथंच होतं. तुम्ही दगड माती बाजूला केली, काय केली? दगड माती बाजूला, पाणी तिथंच होतं. तसं ते जे सुख आहे तुमच्याजवळ, जो भगवंत आहे ते तुमच्याजवळ आहे, प्रत्येकाजवळ आहे. देव हा तुमच्याजवळ आहे. देव आपल्याजवळ असून का समजत नाही? मग त्याला आडवायला दूर करा. आता वातावरण बिघडले, 12 जरी वाटले तरी सूर्य दिसत. आता सूर्य नाही का 12 वाजता? सूर्य आहे 12, पण काय आडवं आले त्याला? ढग. काय आडे आले? ढग. मग ढग आडवे आले तर सूर्य असून दिसत नाही. बरं, जाऊ द्या. रात्रीच्या वेळी सूर्य असतो का नसतो? आपण विज्ञानमध्ये असतो, पण दिसतो का? त्याला काय आडवं आलं? पृथ्वीचं भ्रमण. म्हणजे ज्ञान आहे आपल्याला. मग आता देव तुमच्या आपल्या जवळ आहे, पण आपल्याला दिसतो का? मग त्याला आडवं आलेलं. काय आडवलेलं? या प्रकृतीचे जे प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे. रजसत्वतम आहे ज्याची अंगी, याच गुण हा अभ्यास ज्ञान तुकाराम नाही. हे अजून लोकांना कळत नाही. तुका म्हणे येते अभ्यास प्रमाण. साधं पोट भरायचे, नोकरीला अभ्यास करावा लागतो राव. आणि ब्रह्मविद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या आहे. मग हिचा अभ्यास करायला सांगायला पाहिजे. काय करायला पाहिजे? अभ्यास. बरं, अभ्यास जास्त काहीच नाही, फक्त ते आडवाले. जसं तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर पूर्वी चुलीवर स्वयंपाक करायचे. धूर जर झाला घरात बसत्या लोकांना त्याचा त्रास व्हायचा. ते लगेच ओरडायचे, अरे फुकणी घे, फुकणी. तुमच्याकडे फुकणी म्हणतात का ते? जाळ करायला. मग ते फुकणीने काय करत होते? फुकणीने जाळ करत होते. जाळ करत होते फुकणीने. जाळ जाळ्यात धूर जात होता का राहत होता? म्हणजे धूर जाऊन जाळ होत होता. मग आता त्या धुरामुळे आपल्याला त्रास होत होता का आनंद होत होता? त्रास होत होता. मग तसं तुमचं आपल्या अंतःकरणामध्ये विचारांचं जे काय बसा भोवती खुर्चीवर बसा. तसं आपलं काही नाही. ते अज्ञानी लोकांचं काम आहे वर बसून खाली बसून. बसा वर बसा. तसं काही नसतं. या लोकांनी फॅड घालून दिले. महाराजांच्या बरोबरला बसू नये, महाराजांच्या बरोबरी करू नये, महाराजांच्या बरोबर बसू नये असं नाही. महाराजांची बरोबरी करू नये. अर्थाचा अनर्थ भागवताचे 3 अर्थ सांगू. आणि एवढी अंधश्रद्धा आहे ना, ही वास्तविक गरज आहे सांगणाऱ्याला आहे का ऐकणाऱ्याला? बरं, दुकानदाराला गरज का गिऱ्हाईकाला जास्त गरज? दुकानदाराला जास्त गरज. लवकर कोणी व्हायला पाहिजे. मग आता अर्जुनाला गरज होती का भगवंताला गरज होती? भगवंत षडगुण ऐश्वर संपन्न होता. भगवंत एवढा श्रीमंत होता तो, आणि त्याने त्या अर्जुनाचे गोळे खाल्ले. गरज कोणाला होती म्हणून गोळे खाल्ले? सांगा तुम्ही. आता पूर्वी शाळेमध्ये सज्ञानी शिक्षक आहे किंवा लहान मुलं, आपल्या घरी लहान मुलं आहेत, रोड आहे,
त्या मुलांकडे लक्ष ठेवण्याची जास्तीत जास्त गरज कोणाची? जाणकार लोकांची का त्या मुलांची? त्यांना तर माहितच नाही पुढे रोडवर गेला ऍक्सिडेंट होईल का काय होईल. तर 5-5 मिनिटात लक्ष ठेवायचं काम कोणाचं आहे? जाण. मग आता इथे जाणकार कोण आहे बुवा? इथं सांगणारं जे आहे ते जाणकार आहेत ना, सुज्ञ आहेत ना. हा, तुम्हाला माहिती आहे तुम्ही सोन्याहून पिवळे, तुमचा दोष नाही. पण इथं सांगणारी मंडळी आहे ना, यांचा धंदा होऊन गेलेला आहे. आणि जोपर्यंत आपला सनातन धर्मामध्ये हे बिन, आणि तुम्ही लोक हे कम बन, आता बघा तुम्ही सत्ताचे बदल झाला आपल्या इतक्या वर्षापासून. जी सत्ता होती राजसत्ता ती एकाच घराकडे होती. तो बदल जो झाला हे तरुण पिढीमुळे झाला का आमच्यामुळे? आमचं काय आम्ही एकच लावून धरलं. त्यावेळेस आमच्याकडे हे नव्हतं, विज्ञान माहिती नव्हतं ना काही. आम्ही ज्या बातम्या यायच्या सरकारी बातम्या ते त्यांचंच मोठं करून सांगायचे. मग आम्हाला तेच डोक्यात तेच बदले. मायबाप सरकार जिंदाबाद, मायबाप सरकार जिंदाबाद. आणि त्यांनी काय केलं आता कळलं. तेव्हा हे नव्हतं, कळलं आता. बदल कोणामुळे झाला? भावी पिढीमुळे ना, तरुणांमुळे झाला ना. मग इथं सुद्धा बदल बाजार बसवे जेवढे आहेत तेवढ्यांबद्दल जोपर्यंत असं काहूर माजत नाही. कारखाने निघाले ना तुमच्याकडचे जास्त लोक आहेत. आळंदी पंढरपूर कारखान्यांमध्ये महाराज लोक, बीड तिकडे मराठवाड्याकडे जास्त आहे. जास्त कारखाने निघाले महाराज लोकांचे. बरं कारखाने काय केलं? अभ्यास केला आणि बस बस बेस्ट पैकी असते ते पाकिट बिकिट ते कसे गळू नये म्हणून तिच्यातून पाकिट बिकिट ते फेटा बिटा हे असं त्यांचं प्रवचन असलं ते मेकअप करून बसतात ते असे बेस्ट पैकी. इथं असते बाहेरचं उपर तो खूप बनी पण अंदर की रमजाने. बाहेरून काय दाखवता येईल इथं? म्हणून मुलगी पाहायला ज्यावेळेस जातात त्यावेळेस तिच्या रूपावर जाऊ नका. ती मेकअप करून आलेली असते. तिला नंतर बघा तुम्ही कशी खरेदी. तुम्ही त्याच दिवशी रूपावर वाढतात चांगली बरं का पोरगी चांगली. मग तसं महाराज इथं पावडर लावून आलेला असतो. काय सांगायचं, कसं लोकांचं भावना कशी कॅप्चर करायच्या, कसं काय करायचं, विनोद कसं सांगायचं. आता हे विनोद हे का जन्ममरण टाळायचा विषय हा. जन्ममरण आणि सर्वात आसक्तीमुळे दुःख आहे आपल्याला. मग आसक्ती असावी, जीवन जगण्याच्या गोष्टीची आसक्ती असावी. जीवन घरदार गाडी घोडी जमीन जुमला याची असं जगण्यासाठी असावं, त्याची गरज आहे ना, त्याची गरज आहे. पण सुख त्याच्यात नाहीये. ते जगण्याचं साधन आहे, ते त्या साधनाची गरज आहे पण त्याच्यात नाही ना हो. आता माझा एक चांगला मित्र आहे, बिल्डर आहे. तो भाड्याच्या घरात राहतो. पण लोकांना मी म्हटलं बावडा तू अरे इतके वर्षापासून ते करतोय, आता 60 वर्ष वयात झालं तुझं आणि तू अजून भाड्याच्या घरात राहतोय. तो म्हणे बावडा ठेका तू. म्हटलं कसं काय? ते म्हणे याला काय 10-15 हजार भाडं देतो मी. काय 4-5 रूम आहेत ते येत मोठं मोठं. पण जर समजा आता फ्लॅट घेतला मी 30 लाखाचा, त्याचं व्याज किती होतं आणि हे किती भरतो मी आता? पण आपल्या डोक्यामध्ये काय असतं, स्थावर मालमत्ता व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? स्थावर मालमत्ता व्हायला पाहिजे. ठीक आहे, जर असे तर घ्या. पण सुखी जीवन जगायचं असेल बेस्टपैकी आपलं जेवढं अंथरूण आहे तेवढं पाय पसरायचे. जास्त अपेक्षा केली गळ्याला फास लागतो. आणि मोठं होण्याचा प्रयत्न करून नका हो. अंगामध्ये जास्त उष्णता वाढली ते सुद्धा घातक आहे. आणि एकदम लो झाले तरी सुद्धा मीडियम पाहिजे का नको? इथं तसंच आहे, जास्त बी नको कमी नको. जीवन जगण्याची कला. म्हणून ते तुम्ही एक तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला माळ घालायचे नसतील, तुम्हाला गुरु करायचं नसेल तर तुम्ही वामन पैचे पुस्तक वाचा. कोणाचे? तूच तुझा जीवनाचा शिल्पकार. ग्रॅज्युएट माणूस होता तो. काय MPची परीक्षा पास झालेला आहे आणि ते वाचायचं आपण. काय फक्त एक गोष्ट आहे, पथ्य सांभाळायचे. माळ घाला घालू नका, पण पथ्य काय? मांसाहार करायचा नाही. कारण की जसं आहार तशी, आणि ते कर्म असतं. सांगा तुम्ही आपला लहान मुलांना रात्री 12-1 वाजता झटके यायला लागले, झटके असे तर आई बापाला आनंद होईल का? झोप लागेल का? काय होईल? मग आपलंही म्हणून ना. बरं आता ते जो प्राणी आहे त्यात ज्यावेळेस कापतात त्यावेळेस त्याचे किती हाल होत असते. मग त्याच्यामध्ये जे काही भावना तयार होतात त्या आहारामध्ये, ते रक्त पोटलं जातं ना. मग त्याच्यामध्ये जे भाव तयार होतात ते आपल्या याच्यामध्ये येतात का नाही? मग आपलं सुद्धा पुढे काय होतं, चित्तवृत्ती अस्थिर होते, अमुक होते.
म्हणून ते ते पथ्य पाळायचे. का बुवा? त्याचं कारण आहे. खाऊ नये असं नाही. तुमचं ज्या ठिकाणी वातावरण तसं असेल, काही प्रकार देशामध्ये आता याच्यामध्ये रशियामध्ये खूप थंडी आहे. आपलं उष्ण कटिबंध आहे ना हो. एक तर पहिलंच आपलं तापट रक्त. हा, म्हणजे पहिलंच माकड आणि त्यात दारू पाजली. किती उड्या मारेल ते? आहे. मग एक तर आपलं पहिलंच रक्त गरम आणि त्याच्यामध्ये आपला आहार असा मासे बिसे ते. हं? म्हणून या ठिकाणी ते का आणि दारू आपू मत यारो एन्जॉय तरुणपणी करतात, पोरं एन्जॉय करतात. आता आम्ही सुद्धा त्याच्यातून आलोय. म्हणजे आम्ही काही खूप बामणाचे आहेत असं नाही आहे. आणि आता बामण बी खायला लागले. त्याच्यात काही असं काय. हं? माझी हिस्ट्री तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणतो काय बा माणसाने काशी करून आलेले बी सांगावं आणि मांजर मारलेले बी सांगावं. आणि जो त्या रुटीनमध्ये आला तोच परिवर्तन करू शकतो. वाल्या कोड्याने ग्रंथ लिहिला. वाल्या कोड्याने किती रांजण पाप केलं होतं. 7 रांजण एवढे माणसं मारले होते. पण परिवर्तन झालं का नाही त्याचं? तुम्ही काय तेवढं पाप केलं असेल का? खाऊन 5-50 बोकडे खाल्ले असतील, 1-2 बॅरल दारू प्यायले असं. वाल्या कोड्याने इतकं पाप केलं का? पण त्याचं परिवर्तन झालं. पण परिवर्तन केव्हा होतं? MD कडे गेल्याशिवाय होत नाही. मी मागे आजारी पडलो, गोचट ताप झाला, कुठं काय दुसरं काय झालं, गण मी त्या ठासूरमाचं डॉक्टरकडे जायचं, गोळ्या आणायचं, तो अनुमान काढायचा, हा असेल तो असेल, एवढं गठोडं द्यायचं. फी कमी घ्यायचं पण गोळ्याचं गठोडं एवढं द्यायचं. महिना झाला, मुलीला राग आला, मुलीने मला गाडीत बसवून डायरेक्ट MD कडे नेलं. MD म्हणे ते BP चेक केला, ते म्हणतो तुम्हाला टेस्ट करावं लागते. आता डॉक्टरकडे गेला तो करा काय टेस्ट, त्याने 2-4-5 टेस्ट केल्यात आणि निदान अचूक काढलं. 4 दिवसात बरा झालो मी. तो महिना वाया गेला का नाही? मग MD पाहिजे, कुठल्याही याच्यात तज्ज्ञ पाहिजे पूर्ण. माझं इथं तज्ज्ञ म्हणजे कोण? आम्ही का आमचं ज्ञान? त्या डॉक्टरमुळे मी बरा झालो का त्याच्या ज्ञानामुळे झालो? माझं इथं ज्ञान पाहिजे का ना? मग कोणतं ज्ञान पाहिजे? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वेश्वेशी, तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ताय करावे दास्य सगळं. म्हणजे अशा यांच्या मार्फत तुम्ही डिग्री मिळाल पाहिजे. आता सुद्धा तुमची जी क्वालिफिकेशन आहे, काहींची अशी असते की ते पहिले विचारतात, हा कुठे म्हणजे डिग्री कुठल्या कॉलेजची डिग्री हो, असं पाहतात. आणि ज्या याचं नाव झालेलं असेल, त्या कॉलेजचं नाव झालं असेल, तर तिथे अगोदर प्राधान्य मिळतं ना. तसं इथं सुद्धा आहे ना. पहिला प्रश्न आपल्याला नेमकं काय आडवं आलेलं आहे, तर नेमकं स्वतःचं, दुसरं काही नाही. आपण कोण आहोत हा विचार करायचा आहे. नेमकं आपण कोण आहोत? तुम्ही ज्या सत्तेने चालतात ती सत्ता तुम्ही आहात का? हे तुम्ही आहात. आणि त्या सत्तेचं आपल्याला देवदेव करायचं नाही. अगोदर सांगितलं मग आपल्याला देवदेव करायचं नाही. मग त्या डॉक्टरला सांगितलं. त्या डॉक्टरचा एक शेकडा शिटण होता, तो आला आणि सर म्हणे हे आपले गुरु आहेत बरं का म्हणे. मी म्हटलं सर तुम्ही बी डॉक्टर ते बी डॉक्टर, अजून माणसालाच गुरु म्हणतात तुम्ही. आज गुरुला इतका पेव फुटला ना, जो तू गुरु बना चालला, जो तू गुरु बना. आणि मग त्याची ड्युटी काय आहे? गुरुची सांगा तुम्ही. आई बनणं साधी गोष्ट आहे का? बाळापणाच्या वेदना फक्त एक व्यालेली माता जाणू शकते. आईला त्रास काय होतो. मग तसं गुरु बनणं साधी गोष्ट आहे का? गुरु बनणं साधी गोष्ट नाही आहे. त्याला पूर्ण सांगा तुम्ही. ड्रायव्हर असतो ड्रायव्हर एस टीमध्ये, गाडी चालवणं सोपं आहे का? तितक्या लोकांची जिंदगी त्याच्या हातात आहे. कोणाच्या 50-55 शीट बसलेले, त्यांची जिंदगी कोणाच्या हातात आहे? मग आता ज्या गुरुच्या नादी तुम्ही लागलेले आहेत, तुमची खरी जिंदगी त्याच्या हातात आहे. साधा 3-5 प्रवास असतो, तो सुखरूप नेऊन पोहोचवतो तुम्हाला. मग गुरुने तुम्हाला सुखरूप नेऊन पोहोचायला पाहिजे की गाडी पलटी व्हायला पाहिजे? सुखरूप नेऊन पोहोचायला पाहिजे. मग पोहोचवणं म्हणजे काय बघ नेमकं? पहिला म्हणजे इथं अभ्यास करायचा आहे. काय करायचं आहे? अभ्यास. मग त्या डॉक्टरला सांगितलं. तो डॉक्टर म्हणाले मग त्यानं आम्ही देवदेव करत नाही. देवदेव तुम्ही करतात म्हटलं अज्ञानी लोक. तुम्ही म्हणा आम्ही डॉक्टरला अज्ञानी कसं काय? मग तुम्ही देवाला जाता, देवाकडे मागतात का काय करतात? जेवढे डॉक्टर वकील इंजिनियर लोक आहेत ते शिर्डीला जातात आणि त्या शिर्डीला दलाल बनवतात. निमे तुम्हाला निमे आम्हाला, जर आमचं काम झालं तर. मग तिथे किती पैसे टाकतात पेटीमध्ये? आता तुम्ही ऐकलं असेल त्या बालाजीला पैसे टाकले
तर तो जो होता किती पैसे सापडले त्याच्याकडे. आपले पैसे कारणी लागले का आपल्या हिंदू धर्माचे? हा, मोमिन समाजाचे पैसे दान धर्म दिसतो का करताना? आपल्यापेक्षा कितीतरी दान करतात आपल्यापेक्षा. आणि त्याचे एकच देव आहे ना आपले. पायरीचे 15 समडी 17 म्हसोबा पेरोबा काय देव, किती देव करून टाकले. हं? म्हणजे हा दोष समाजाचा आहे का आपला आहे? समाजाचा नाही, सांगणाऱ्यांचा दोष आहे. सांगणारा दोष आहे. उपास करा, तपास करा, अमुक करा, ढमुक करा. कशासाठी उपास करा? वास्तविक विज्ञानाच्या दृष्टीने उपास काय करायसाठी, लंघन कशासाठी करायचं आहे? शहरासाठी. त्याला हे आपण विश्रांती द्यायला पाहिजे. हा? शास्त्राने बरोबर केलं त्यांनी, उपास धरा भाऊ, का करा, का धरा. हा, पण यांनी जोडून दिलं, शास्त्र जोडून दिलं म्हणून करतात काही गोष्टी वेगळे. पण जास्त बी करून चुकीचं आहे ना. काय 10-15 दिवस उपाशी राहतात, काय बिना चपल्यानं चालतात. ते शिंदे चालले ना लोक बॉम्बेहून, काय चप्पल बी नाही, काही तर मग फडके बांधून घेतात. अच्छा, फडके चालतील, चप्पल चालत नाही का? काय किती अंधश्रद्धा आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे तरुण इकडे आमच्यासारख्याकडे का वळत नाही? तुम्ही सर्वांना त्या दृष्टीने पाहतात, सर्वांना त्या दृष्टीने पाहतात म्हणून वेळ बसत. इथं एक आहे बेस्ट पैकी आपला कामधंदा राईट फाईट करायचा. काय त्याच्यामध्ये फक्त ती सिस्टीम आहे ना, ती सिस्टीममध्ये स्टो असतो ना, स्टो राखेल आहे आणि तुम्ही हवा भरताय, हवाही भरली जाते, रॉकेल बी आहे, पण बाहेर येत नाही स्टो. आता ते स्टो आता गॅस झाली, त्यामुळे हा दृष्टांत पुढे पुढे काय गॅस कसा, स्टो म्हणजे काय ना, हवा म्हणजे काय, राखेल म्हणजे काय, हे बी समजणार नाही तुमच्या नंतरच्या पिढीला. काय मग ते बाहेर पडत नाही म्हणजे नेमकं काय? त्या नोझलमध्ये काय अटकलेलं आहे? बरं, स्टो 70-80 रुपये, 200 रुपयाचा स्टो, आणि पिन केवढ्याची मिळते? 10 पैशाला एक, किंवा 25 पैशाला रुपयाला 2-3 मिळतात. अशी लावली का भर, फक्त काय गुंतलो आता? कचरा. तसं तुमचं आपलं फक्त तो कचरा दूर करायचा आहे. तो कचरा म्हणजे नेमकं काय ते कळायला पाहिजे. अज्ञान. काय अज्ञान आहे? पाहावे आपण असे, आपण या ज्ञान. तुम्ही देह आहेत का आत्मा आहे? तुम्ही आपण देह आहोत का आत्मा आहोत, ते समजून घ्यायचे. आणि त्याला आडवं आलेलं आहे इथं. हे पा दूध पवित्र आणि गोड. दूध चांगलं असतं का वाईट असतं? चांगलं असतं. दूध पवित्र आहे ना. पण गोचिड काय घेतं? रक्त घेतं. बरं, ते तिथं जवळ आहे, जवळच आहे का नाही? दुधाच्या जवळच राहतं गोचिड, पण त्याला दूध भेटत, त्याला दूध आवडत नाही. दिलं तरी पिणार नाही ते. गोचिड्याला दूध दिलं तरी पिणार नाही. तसं दुर्बुद्धीच्या माणसाला कितीही चांगलं सांगितलं तर त्याला ते आपलं योग्य वाटणार नाही. मग अगोदर त्याच्या दुरुस्ती बुद्धीचे ठिकाण करावं लागणार आहे. फॉल्ट कुठं? तुमचं आता मशिनरीचं काम आहे, तुम्ही फॉल्ट बरोबर तो दुरुस्त करतात. आता इथं लाईट लागत नाही, वायरमॅन बोलवला, आता नवीन पद्धत निघाली, ते मशीन आहे, ते लावलं का कोणत्या वायरमध्ये फॉल्ट आहे ते लगेच दाखवतं ते. मग तीच वायर ते चेक करतात ते. मग तसं इथं सुद्धा तुमची आपली दुरुस्ती करत नाही. काय सुख पाहिजे आपल्याला, आणि सुख कशामुळे मिळत नाही? विषयामुळे मिळत नाही. विषयाचे सुख नको आणू मना, पाहत्या रावणा काय झाले, इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजनाचा मोहिनीच्या संगी. मग विषय म्हणजे कशामुळे निर्णय? विषय कुठे? देहाजवळ आहे. विषय कुठे आहे? देहाजवळ आहे. डोळ्याचा विषय, कानाचा विषय, कोणाला काय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे सर्व विषय देहाजवळ आहेत. आणि त्या विषयापासून आपल्याला बाजूला करता यायला पाहिजे. म्हणून त्यांनी दूध पवित्र आहे पण गोचिडेला आवडत नाही. अजून त्यांनी पुढे दृष्टांत दिला. हे दृष्टांत हे आपल्या संबंधी आहेत बरं का आपल्याला, कारण की एक एक विषयामध्ये एक एक प्राणी गेलेला आहे. एक एक विषयामध्ये घरामध्ये जर साप घुसला आणि नाग, तर ते हे वाजणारे आणतात पुंगी, तो बरोबर सापडून घेतो. तो कशामुळे गेला तो? अजून दुसरी गोष्ट, भुंगा असतो ना, ते पतंग असतं ना, पतंग, दीपा पतंगा आलिंगन. दीपा दिवा असतो, ते पतंग असं फिरतं, ते आलिंगन द्यायला गेलं तिथं मरतं ते. दीपा पतंगा आलिंगन, त्यात ते अचूक मरण. मासा धरणारे लोक असतात, ते आमिष लावून देतात, असं बुडवतात. ते खायला आला का लगेच अटकला का लगेच तो आशिटून असा तिथे एक जण बसलेला असतो काठावर, तो लगेच त्याच्यातून काढून 2-4 पटकी दिले का लगेच ते पिशवीत घालतो खेडेगावात. तर म्हणजे तो कशा आमिषामुळे गेला का नाही. मग तसं या ठिकाणी प्रत्येक शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याच्यामुळे एक एक प्राणी गेला. आणि आपल्याजवळ तर सर्वच
हत्ती स्पर्शामुळे गेला. हत्तीला काम वासना असते आणि ते हत्ती धरणार लोक काय खड्डा खोदतात, बारीक बारीक काळ्या पोळ्या टाकून देतात आणि तिथं एक नकली हत्तीने उभी करतात. हातीला स्पर्श करायला जातो तो खड्ड्यात पडतात. मग तो माऊत असतो ना, तो अंकुशाचा मार देतो त्याला, चीर चीर चीर. त्याला बरेच दिवस उपाशी ठेवतात आणि मग त्याला काढतात. ते झालं का नाही असं. मग हे माकड धरणार लोक सुद्धा काय करतात, तुम्ही सोलापूर भागात जर गेले ते कळशी असते, एवढंच तोंड असतं तिचं, त्याच्यामध्ये फुटाणे टाकतात. त्या कळशी दोर बांधतात, लांब जाऊन बसतात आणि ते माकड येतं म्हणजे असं पाहतं, ते फुटाणे फार आवडतात आणि ते काय करतात, असं बचक भरतं. हात काही निघत नाही, फुटाणे काही सोडत नाही. हात काही निघत नाही, फुटाणे काही सोडत नाही. तो येतो, गळ्यात पट्टा बांधतो, सटके लावतो. कशामुळे? आमिषेचे मिशी गडगिळी मासा. तसा आमिषाचा पोटी सापडला का नाही तो, तसं तुम्ही आपण या विषयाच्या मध्ये गेल्यानंतर वास्तविक पाहता हा बोध एकदम अल्प वयात मिळाला पाहिजे. कारण की आपल्याला त्यांच्यापासून सावध राहत आहेत. ते चोर आहेत, ते शाव चोर आहेत. ते आपल्या चित्तात येतात आणि घुसतात आणि मनोरथ करतो म्हणून विषयाचं मनुष्याचं काय करतो, अगोदर प्लॅन एस्टिमेट करतो तो काय, आणि मग नेते खेचून वेगाने इंद्रिय धांडगीच की. काही इच्छा नसताना तो दुकानावर जातो, अर्धी मागतो, ठोकतो. काही मनात नव्हतं हो, पण त्या आईला काय कसं काय पाय तिकडे गेलं बघ. कारण की ते अगोदर चिंतन करून घेतलं असं, पावर तयार होते ना, ते शरीर ओढून येतं तिथं. तोपर्यंत मनात नव्हतं हो, गेलं. मग आता हा उपाय करण्यासाठी याला विवेक जागृत करायला पाहिजे. म्हणून ते सांगतात या ठिकाणी, का कमलकंद आणि दुसरा दृष्टांत दिला बरं का. गोचिड्याचा सांगितलं पहिल्याने, जवळ दूध असून त्याला घेता आलं नाही. का कमलकंद आणि दरदरू नांद नको एकेची घरी, परी पराग सेवेचे भ्रमरी जवळी चिखलाची उरे. वास्तविक पाहता कमळ त्याच्या बुळाजवळ बेडूक असतो, त्याला चिखलच आवडतो, त्याला मकरंद सेवन करता येत नाही. भ्रमर मात्र लांबून येथून तो सेवन करून जातो. आता हे दृष्टांत आहे. तसं तुमच्याजवळ तो विषय जो आहे तो विषय समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्व यंत्रणेची हालचाल प्रणवाच्या माध्यमातून होत असते. तुम्ही जो श्वासोश्वास घेतात ना, तो श्वासोश्वास सांगा तुम्ही आता, तो आपाप चालू आहे का त्याला चालवणार तुम्ही आहे. श्वास गेला का गेलं, श्वास निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. किती महत्वाचा आहे तो श्वास, किती त्याच्याकडे आहे का कोणाचं लक्ष. त्याच्याच माध्यमातून तुम्हाला हा विषय समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी ॲडमिशन घ्यावं लागतं. नुसतं ज्ञान, भरपूर ज्ञान झालं, पण त्या ज्ञानाचं रूपांतर विज्ञानात करता यायला पाहिजे. आता हा मोबाईल आहे, मोबाईल तुम्ही हँडलिंग करू शकता पण बनवू शकता का. काय त्याच्यामध्ये किती किती आहे भाऊ, काय आपलं डोकं चालत नाही. हां, गुगलवर काय पाहिजे, गुगलवर गेला का चला दिसतं. कसं काय त्याने काय योजना केली असेल अशी, आपण त्याचा विचार करत नाही. सहज भेटलं म्हणून त्याचा विचार करत त्यांनी कसं बनवलं असेल. मग तसं इथं सुद्धा आहे ना, ही सिस्टीम कसं ऑपरेट होते याचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास आहे, हे चालू हो, या देवाला त्या देवाला त्या देवाला त्या देवाला त्या देवाला. किती ते देवदेव केले आणि देवाचं माहिती नाही तर देवदेव करून का उपयोग आहे. देवा अगोदर माहीत पाहिजे ना. तेच महाराज सांगतात, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. आणि तेच म्हणतात, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कुठे काही. आणि लोक बी विचारत नाही, का हो महाराज तुम्ही इकडे म्हणतात देवाचं नाव घ्या आणि इकडे काय सांगतात, देवाला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही, काही नाही. पण कोणी विचारत नाही. कारण की एवढं धकाधकीच्या जीवनामध्ये जाम झालेत लोक, लोकांच्या पुढे इतक्या गरजा झाल्या, इतक्या गरजा आहेत. त्या गरजामध्ये आम्ही तुम्हाला काय चाट मारतोय याच्याकडे लक्ष द्या, तुम्हाला टाइम नाही म्हणून आम्ही चाट मारून निघून जातो. तुम्ही प्रत्येक वेळा आम्हाला ब्रेकर टाकायला पाहिजे. ब्रेकर महाराज तुम्ही देवाचं नाव सांगतात, देवाचं नाव नाही म्हणतात, रंग सुद्धा नाही म्हणे देवाला, तुम्ही कसं काय नाव घ्या सांगतात. तर एक गोष्ट अशी या ठिकाणी, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष शिवाय अपरोक्षाची प्राप्ती होत. परोक्ष अगोदर थेरॅटिकल आणि नंतर प्रॅक्टिकल ना. अगोदर नॉलेज कोणतं पाहिजे, थेरॅटिकल अगोदर, म्हणजे त्याला परोक्ष म्हणतात. आणि जे तुम्ही प्रॅक्टिकली करतात त्याला अपरोक्ष म्हणतात. अपरोक्ष, अपरोक्ष म्हणजे न दिसणारं, अपरोक्ष म्हणजे न दिसणारं. पण ते प्रॅक्टिकल नाही ना.
मग अगोदर तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल, मग आम्हाला प्रत्येक शिक्षणामध्ये ते असते अगोदर. म्हणजे हे ग्रंथ आहेत ना, हे जे परोक्ष आहेत, हे फक्त तुम्ही बँकेत होते पूर्वी बघा, बँकामध्ये कॅशबुक राहायचं. आता हे कॉम्प्युटर सिस्टीम आली, पण आमच्या काळामध्ये कॅशबुक होते. आम्हाला पैसे काढायचे असले तर आम्ही विचारत जायचो आपले शिल्लक किती बघा, मग तो लगेच आमचा खातं क्रमांक काढायचा, ते म्हणतात 10,000 आहेत. मग 10,000 ते दाखवत होतं का पैसे तिथं होते? तसं हे दाखवतं, इथं नाही देव. देव इथं नाहीये. मग त्याला प्रोसिजर होती. मग चेक भरायचा, तो द्यायचा, मग ते टोकन द्यायचे आम्हाला. मग ते टोकन घेतलं का परत कॅशियरकडे जायचं, ते नाव पुकारलं का मग आपण जायचं. मग ही प्रोसिजर आहे ना. मग तसं हे कॅशबुक आहे, हे देव दाखवतं, पण इथं देव नाही. आम्ही सांगतो तुम्हाला, पण त्याच्यात देव नाही. त्यासाठी प्रोसिजरने जावं लागेल. मग प्रोसिजर आलं म्हणजे काय आलं? ॲडमिशन आलं. ॲडमिशन आलं मग सिलेबस आला. सिलेबस आला म्हणजे मग परीक्षा. आम्ही जरी तो तुम्हाला जो सिलेबस ओपन शिकवत असू, पण परीक्षा तुम्हाला गोपनीय घ्यावं लागेल झाकून. मग अशीच प्रोसेस इथं बी आहे. इथं म्हणतो उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरे म्हणा. आता रामकृष्ण काय म्हणतात, माळ घातली तुम्ही खरं बोला. माळ करायला काय म्हणतात लोक, तुम्ही खरं बोला. म्हणजे माळ करायला खरं बोलायचं आणि बाकीच्यांनी खुशाल खोटं बोलायचं का? जशाच तसं पाहिजे. विटका जबाब स्वातंत्र्य कशाने भेटलं? ज्ञानबा तुकारामने इकडे खाल्ला इकडे. हा ते गांधीला त्या गोडशीने लई उशीर केला, लई उशीर केला, लई असं बोललं तर. हा कशामुळे? म्हातारे मेल तर कोणी काळ सोपवता येणार. झालं असतं का आज तुमचे आपलं त्यांचे? हा अरे एक नदी को दो किनारे दोनों को पाणी एक ही आहे. एक हिंदू एक मुस्लिम दोनों को खून एक ही आहे ना. पण दिलं भांडणं लावून. कशामुळे? फाळणी झाल्यामुळे भांडणं झाले. फाळणी झाली तर त्यांची आपली भांडणं झाली असते का? मग फाळणी व्हायला कारण काय झालं? मग आता तुम्ही सुज्ञ सरांना माहीत झाले इतिहास आता. हा यांच्या सत्तेसाठी ना एकच मत पडलं राव त्याला. तर त्याला या बाबाने दिला त्याला पंतप्रधान बनवून. आपला तो विषय नाही, पण उदाहरण देऊन सांगतो. इथं तसंच झालेलं आहे. इथं हे सांगणारे जे आहेत ना, खरे संत चले गए रह गई चपाती चोर, गांडू भडवे रण चढे मर्दी कोई हाल, पतिवर्ता भुकी मरे पडी काय चिनाल. ज्यांनी एवढं तयार करून ठेवलं, लोकांनी माऊलीला किती त्रास दिला, खऱ्याला किती त्रास आहे. आज सुद्धा सुशिक्षित लोक इकडे वळत नाही, अस्थिर झालेले आहेत. आता पुढची पिढी काय होणार आहे याच्यामुळे माहिती आहे तुम्हाला? हँग होणार आहे. डिप्रेशन मध्ये जाणारे पोरं इतके पुढे तयार होणार आहेत, ते रोडण्याच्या डोक्या खाजत फिरतील, कागद गोळा करतील, काही करतील. हे भविष्य सांगतो तुम्हाला मी. कारण जीवन जगण्याचं नॉलेजच गेलं ना. संतुष्ट नाहीत ना हो. जगण्यापुरतं पाहिजे. जगाला एवढं लागतं का हो? जगाला एवढं लागतं का? तुम्ही जे कमवतात ना, तुम्ही असं हिशोब करून ठेवायचा. आम्ही सुरुवातीला आम्ही होतं, आता हे पिढीला काही हिशोबच ठेवत नाही. तुम्ही पैसे किती कमवतात याला महत्व देऊ नका. ते किती आपण कोणत्या मार्गाने घालतो याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही कमवतात ना त्याचे हिशोब ठेवू नका. फक्त ते कोणत्या मार्गाने चालले, वाम मार्गाला चालले का काय चालले ते बघा. अरे आताचे पोरं मी सांगतो, तुम्ही जर दुकानावर गेले, हे काय भाव, किंमत सुद्धा करायची लाज वाटते. लाज. कपडे घ्यायला गेले, काय घ्यायला गेले, त्यांनी सांगायचं आणि यांनी द्यायचं. आता आमचं जावई, मी गेलो, काय सांगू तुम्हाला, जी वस्तू त्यांनी सांगितली यांना पैसे काढले. म्हणा हो थांबा, मी निम्मीवर आलो. किती? निम्मीवर आलो. आणि त्याने अजून थोडेसे वाढवले, देऊन टाकले. मग ते जावं म्हणतो, का बघा ना, निम्मी लाज वाटते आम्हाला. झिक झिक करायची, घासाघीस करायची, काय वाटते. आता ते मास हो ना, ते तोंडाला मास लावतोय, तो म्हणे 40 रुपये रेट. पेमेंट ते याच्यावर मोबाईलवर आपण करतो ना. मी दिलं 30 रुपये टाकून. ओके झाले का? 10 रुपये वाटले का नाही? ते सुद्धा 40 मागितलं की देऊन टाकतो आपण. कमवताना इकडे आपण रातपाट करतो. विचार करा काय करेल होईल. पैसे आपण द्यायचेच आपल्याला, लाच काय बाळगायची. म्हणजे काय झालं इथं सर, मला काय म्हणायचे या ठिकाणी, तुम्ही आपण जीवन जगायला जास्त काही लागत नाही. फक्त तुमच्या चेंजिंग गोष्टीमध्ये जास्त खर्च होतो.
पूर्वी कुठं काय एवढं, आता तर काय कपडे बी काय, कोणाची पॅन्ट फाटली नसेल, गेटर जाऊ दे, ते लावलेलं गेटरचं नाही ते, का बरं? कंटाळून काय वेळेस आमच्या घरच्यांनी काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो, आमच्या चाळीमध्ये ना ती फिरते आणि सांगते कपडे आहेत का जुनी पाणी तुमचे, ते उताला पोराने फेकून दिले, चांगले चांगले कपडे एक एक गोण्या भरते, मला म्हणे या, आणि मग ते पालवाले लोक असतात ना, मला घेऊन जाते म्हणजे पोरानं ही घडी हे कपडे दे, म्हणजे लोकांकडनं गोळा करून आणते, चांगले चांगले कपडे लोक वापरत नाही, फेकून देतात. मी तर म्हणतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला केळं सुद्धा, कोणती फळ आहे ना ते सुद्धा व्यवस्थित खात नाही हो. पूर्वीचं काय सांगा तुम्हाला, केळं घ्यायचे ना, खरे त्याच्यामध्ये जीवनसत्व, त्या त्याचे साळला असतं ना त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं. आपण असं खातो ते साळ फेकून देतो लागेल, आपल्याला ते कमीपणा वाटतो. नेमकं काय बुवा, जीवन जगायला जास्त लागत नाही, यासाठी सांगतो अनाठाई खर्च जिथं होतो तो टाळा, अनाठाई खर्च टाळायचा. मग आता सांगा तुम्ही, याच्यात असेल तर हे चालेल का नाही? मग हे सांभाळण्यासाठी तुम्हाला काटकसर करावं लागेल. जीवन जगायचं असेल तर, कारण जीवन तुमचे एक गोष्ट आहे, माइंड केव्हा चालतो, काही समस्या तुमच्या पुढे नसेल, काही अडचण तुमच्या पुढे नसेल, तेव्हा डोकं चालतं का नाही? मग अडचण होऊ नये त्यासाठी, म्हणजे नुसतं हे ज्ञानमात्व शिकत नाही हो, हे नुसतं ज्ञानमात्व करा, हे सर्व तुम्हाला, ही ब्रह्मविद्या आहे, सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ विद्या आहे. मग त्यासाठी अगोदर अडचण येणार जे चित्ताच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे चित्त चतुष्ट आहे, हे वितुष्ट झालेलं आहे, आणि ते संतुष्ट करायचंय, संतुष्ट करायचे म्हणजे ते काय झाले, अशुद्ध झालेलं आहे, ते शुद्ध करायचे. ते काय करायचे, शुद्ध करायचे. मग कशाने होईल, तर भगवंताच्या नामाने. पण भगवंताला तर नाम नाही, मग तुम्हाला तात्पुरतं करे कपाचा, मरे मक्काचा. मग आता मक्याचं कधी किती दिवस दाखवायचं, स्वर व्यंजन पाठ झाल्याशिवाय लिहिता वाचता येत नाही, पण स्वर व्यंजन सुद्धा समजून घ्यायला चिन्ह दाखवतात, चित्र दाखवतात. मग ती चित्र किती दिवस, एकासाठी सांगतो, देवाला नाव नाहीये, मग तरी आम्ही नाव ठेवलं त्याला, उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी, ठेवलेले नावाशी ओ देत उठे. तुम्ही आपण जे नाव आहेत ही ओरिजिनल घेऊन आलो आहेत का जन्माला आल्यावर ठेवलेले आहेत, आल्यावर ठेवलेले, आणि त्या नावाने आपण ओ द्यायला लागलो, आणि त्या नावाने जर कोणी शिवी दिली तर आपल्याला राग येतो. ते नाव खरं आहे का आपलं, मग का बरं राग आला? मानून घेतलं ना आपण इतकं मानून घेतलं, आणि इतकं भ्रम झाला आपला, इतकं भ्रम झाला. तुम्ही इथे उतरले गरगर जर फिरले ना तर तुम्हाला हे सर्व काय दिसेल. आता आपण फिरलो का ते फिरलं. साधा एसटी मध्ये मुलगा जर बसला, तो म्हणतात बाबा झाडं पडतात, झाडं पडतात, त्याला खोटं दिसतं का खरं दिसतं? त्याला खरं दिसतं, पण त्याला ज्ञान नाही, गाडी पडते हे ज्ञान नाही. तुम्ही लहान होतात, आपण लहान होतो, मग लहान होतो तेव्हा आपणच होतो ना, तेव्हा दाढी मिशी नव्हती, अशी बॉडी नव्हती, लहान असाल, आणि नंतर तुम्ही बालपण गेलं आणि तरुणपण आलं. आता पण तुम्हीच येत ना, पण तसे आहेत का? बदल कोणामध्ये झाला? परत तरुणातून म्हातारपण आमच्यासारखे झाले. मग आता म्हातारा जर झालो तर लहानपणी जो होतो तोच मी आहे ना आज बी, तरुणपणी जो होतो तोच आज बी आहे ना. मग बदल झाला कोणामध्ये, आपल्यामध्ये झाला का देहामध्ये झाला? मग ज्याच्यात बदल झाला ती गोष्ट आपण, का ज्याच्यात बदल झाला नाही ती गोष्ट आपण झाला नाही, मग त्याचा अभ्यास करायचा आहे का नाही? मग आपल्या डोक्यात अजून आपण कोण आहेत हे आहे ना, हे तर बदलत आलेलं आहे. इथं लहान होतं, तरुण झालं, म्हातारा झालं, आणि आपण तर तिघ अवस्थेमध्ये आपणच येत. मग तो जो आपण आहे तिघ अवस्थेमध्ये त्याचा अभ्यास करायचा. याला देवदेव म्हणतात, याला अध्यात्म ज्ञान म्हणतात. देवदेव नाही म्हणत. देवदेव म्हणजे जे भीक मागतात देवाकडे, मुलगा दे, लग्न होऊ दे, नोकरी मिळू दे, तसं राहिलं असत. मग टाळ कुठलं का झालं काम, झालं काम. किती अंधश्रद्धा देवदेव तो म्हणे. तुमचे वडील पंढरपूरला नेमकं पाऊस पडला बरं का, पाऊस पडला तर त्यावर्षी थोडा उशिरा पाऊस पडला. पहिले काय झालं, लवकर पाऊस पडायचा, पेरणी होऊन जायची, मग पंढरपूरला जायचे. पण त्यावर्षी उशिरा पाऊस पडला आणि यात्रा आली,
आणि पेरणीचे असं ते त्यांचे जे जोडीदार होते ना, चला दादा चला पंढरपूरला, ते म्हणे पेरणी राहिलेले, हा देव पैरेल म्हणे, चला. कोण पैरेल? मी होतो 9वी 10वीला, काहीतरी असेल मी 11वीला, म्हणजे 69ची गोष्ट आहे. 69ला कळत 10वी 11 समजतं ना आपल्याला. मी ढाईर यांचा देव हा हे चालले तिकडे, जो खरा देव आहे तो चालला तिकडे, आणि तिथे पेरणी कोण करेल? तेव्हापासून मला खटका पडला होता हे सांगणाऱ्यांचा. इतके भंपक सांगतात ना, देव पावेल देव पावेल. एकाचं लग्न झालं, पण काही कारणाचं त्यांचं जमलं नाही, त्याच्या बरोबरच्या मुलं झाले. आणि आमच्याकडे एक लोटन दादा म्हणून एक देवी तिच्या अंगात येतं, नवसाला पावते काय ना काही रामटोला बसत असेल. तर तो गेला गुढी घेऊन, मला नोकरी लागेल का, मला म्हणजे मूलबाळ होईल का. आता ते सांगायचे नोकरी लागेल असं तसं. त्याला करून ना नोकरी लागली, त्याला वाटतं खरं ठरलं आपल्याला. लग्न झालं पण बाई नांदायला येत नव्हती. हा गेला मला मूलबाळ होईल का म्हणे, ते म्हणून होईल, हा होईल. परत दुसऱ्या वेळेस गेला, नवसाला काही पावली नाही देवी. ते म्हणे देवी मागच्या वेळेस झाला होतो मी, आणि तुम्ही सांगितलं मूलबाळ होईल, पण अजून काही मूलबाळ झालं नाही, होईल म्हणे. असं शेजार त्याला माहित होते ती बाई नांदायला येत होती, म्हणे बावडत त्यांच्यावर भरोसा ठेवतो ग तू, बाई नांदत नाही तुला कसं काय मूलबाळ होईल. हा आपण सुशिक्षित देव कसं काय दिलो, तुम्ही देव येत ना, तुम्ही केलं तर मिळेल ना. तुम्ही ड्युटीवर गेले तरच तर तुम्हाला पगार भेटेल ना. पण इकडे चांगला देव तोडत बसले तर, चांगले दूध बसले तर पगार भेटेल. अगोदर देव समजून घ्या बाबा. मला काय म्हणायचे, आपण काय नास्तिक नाहीये, पण आपण हुशार सुशिक्षित आहोत, आपल्याला सुशिक्षित समजतात, तर आपण थोडंसं नॉलेज डोकं वापरायला पाहिजे का नको. देवाच्या भरोश्यावर, हा देवाच्या भरोश्यावर आवश्यक राहा, पण अगोदर देव समजून घ्या. त्याची ते शक्ती कार्य करते. सांगा तुम्ही आता, समुद्र पोहून आला होता कोण? विदा सावरकर ना. समुद्र पोहून आत्मबल होतं का जागृत केलं त्याने, आत्मबल जागृत केलं होतं. मग आता आत्मबल आता हे, आणि हे सुद्धा नाव ठेवतात ते कोरोना आला म्हणून, टाळ्या वाजा, अमुक करा, दिवे लावा. आता तो काय बावडा आहे का, एवढा पंतप्रधान, आपलं घर चालवता येत नाही, तो देशाचा पंतप्रधान आहे. त्यांनी काय केलं आपल्याला, फक्त काय केलं, ह्या सायकोलॉजी काहीतरी वापरलं जाईल, तो कार्ड घालवण्यासाठी, तुमचं मनोबल वाढवण्यासाठी, काय करण्यासाठी. मग आता हे सर्व तुमचं आपलं प्रोत्साहन दिलं ना हो. हे म्हणतात बघा टाळ्या वाजल्या, अरे तसं नाही, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, पहिला प्रश्न तर करू नका काय, सोपं आहे, काय समजून घेणं अवघड नाही आणि समजून देणं अवघड नाही. फक्त काय समजून घ्यायचंय आणि काय समजून द्यायचं एवढं आपण करायचंय. पण एक गोष्ट आहे, अध्यात्म ज्ञानाशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही. अध्यात्म ज्ञान बिना पार्था सर्व कर्म निरर्थक. सुख जर नसेल तर काय हो, तर सुख कोणाला आहे? सुख पैशात आहे का? आणि आपण कोणाच्या नादी लागलो? पैशाच ना. पैसा असावा गरज भागवण्यासाठी पाहिजे का कशासाठी पाहिजे? गरजेपुरताच पाहिजे. जास्त सुद्धा जर असला ना तर सुद्धा वाम मार्गाला नेतो, तो सुद्धा सुख पैशात नाही ना हो. आता एवढे मोठे हे जे लोक आहेत, काय काही बी खातात, डांबर बी खातात, काही बी खातात, पुढे लोक सुखी आहेत का ते? एकही पुढे असं मला दाखवा की त्यांना डायबिटीज नाही, बीपी नाही, शुगर नाही, असं एक दिलं दाखवा. 17 रोग त्यांचं. त्या एक बाबाचं तर फार असं झालं. तरी किती पैसा हा, सांगा तुम्ही. आता पैसे काय करून द्यायचे नाही हो. आपल्या भारतामध्ये एवढा पैसा झालेला आहे. माझे बरेचसे मित्र आहेत, आध्यात्मिक मित्र आहेत बरक्या देशामध्ये. ते म्हणतात आता असं वाटायला लागलं भारतात यावं, एवढे पैसे भारतात झालेले. फक्त एवढे भारतामध्ये बुद्धीला किंमत नाही. तिकडे बुद्धीला किंमत देतात, जास्त पगार देतात ते, आणि इथं हे जे आहेत ना ही बुद्धीला किंमत देत नाही. तसा पैसा भारतात जास्त आहे. तसं बाहेरच्या दृष्टीने पाहिजे पैसा काय जास्त आहे भारतात, पण इथं बुद्धीला किंमत नाही.
एवढं मोठं आणि पहिल्यापासून याची किंमतच बुद्धीला नाही देत. म्हणून आपण आता एक आहे, आपण मरणार आहोत. तुम्ही आपण सर्व जो आला तो जाणार की नाही, जो आला तो जाणार आहे. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आहे, थोडंसं आयुष्य आहे, ते आनंदीत कसं जगता येईल, आनंदीत कसं जगता येईल. आनंदीत मध्ये आयुष करायचं असं नाही, काही खायचं काही प्यायचं याला आयुष म्हणत नाही, याला नाही म्हणत आयुष. सुखी जगायचं म्हणजे संतुष्ट राहायचं, सुखी संतुष्ट. जास्त गरजा वाढवायच्या नाही. जितका जो जास्त गरजा वाढवेल तितका दुःखी जास्त. आपल्या गरजापुरते आपल्या. आणि भगवंत तुम्हाला देणार नाही असं नाही. भगवंत एक करतो, तुम्ही भगवंताची जर कास धरली, भगवंत तुमची इच्छा पूर्ण करणार नाही हे निश्चित. फक्त तुम्हाला अडचणी येऊ देणार नाही, तुमची अडचण तो सोडणार. पण त्यासाठी तुम्हाला आपल्याला सात्विक बनणं फार गरजेचं आहे. आणि सात्विक बनण्यासाठी तुम्हाला सात्विक आहाराचं सेवन करावं लागणार आहे. आज बहुतेक लोक देवदेव करणाऱ्याला बावळट समजतात. मी सर्वीकडे फिरतो, पाहतोय ना, बहुतेक लोक त्यांना बावळट समजतात. बावळट नाही. त्याचं कारण बावळट का समजतात, ते फक्त गळ्यामध्ये लाकडं घालून दिलेले आहेत आणि कुठे देवाला तीर्थयात्रा आली का चालली गर्दी, काही गर्दी. काय ते पांडुरंगाला केव्हा आनंद होईल सांगू तुम्हाला, जेव्हा ती गर्दी. यावर्षी 2-3 वर्ष आनंद झाला पांडुरंगाला. आले नाही ना तिकडे. कामात देव आहे का कशात देव आहे भाऊ, आणि इथं सर्व काम सोडून जातं. पण असं सांगितलं लोकांना पटेल. लोकांचं हे काही महाराज नाहीत, हे नास्तिक आहेत असं म्हणते. कामामध्ये राम आहे, म्हणून इथं कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, इथं काहीच करू नका काही. संत संग धरा. आणि पुढे इथं सर्व लिहिले हो, माऊलीने लिहून दिले. आत्माचं देव आहे तो तुमच्या जवळ आहे आणि त्याचा शोध घ्यायचा तुमच्याजवळ. तो कशाने, तुमची जो प्रणव घ्यायचा तुम्ही ना, प्रणव. काही लोक मन स्थिर करून बघा तुम्ही. डायरेक्ट सांगतो तुम्हाला, फॉर्म्युला सांगून टाकतो. तुम्ही माळ नाही आहे तुमच्याकडे, माळकऱ्यांना प्रोसिजर न्यावं लागतं. पण तुम्ही माळकरी नाही म्हणून तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला देऊन टाकतो मी. मन जर स्थिर होत नसेल तर वादळ निर्माण करायचं. वादळ निर्माण झाला, पाला पाचोळा उडून जातो का नाही, राहतो का काही पाला पाचोळा उडून जातो. तसं तुमचे अनेक मन स्थिर होत नाही, अस्थिर होतं, झोप लागत नाही. तर तुम्हाला सोपी हे आयडिया सांगतो. वादळ निर्माण करायचं. आपला श्वास आहेत ना, 5 मिनिटं जोर जोराने एकदम स्थिर व्हायचं. तुम्हाला असा आनंद मिळेल तिथं. पण प्रत्यक्ष करून बघायला पाहिजे स्थिर होण्यासाठी, बरं का. आणि तिथं निर्विकार होतो, एक बी विचार राहत नाही. वादळाने ते जोर जोराने स्पंदनाने काय होतं, ते विचार बाजूला होऊन जातात. जसं ते तुम्ही पाणी असं हे करतो ना, तसं विचार करून बघा. आणि ते केल्यानंतर तुम्हाला कळेल की नुसतं हे आपल्याला एकच फॉर्म आहे, हे एवढं आपल्याला बरं वाटलं. तर यांच्याकडनं जर ओरिजिनल घेतलं आपल्याला कायमस्वरूपी, ते टेम्पररी तुम्हाला साधन दिलं, जसं खेळलं असतं ना तर साधन आहे. पण करून बघा तुम्ही. आणि लोकांना आजार तोच आहे, स्थिरच नाही. झोपला का तरी काय ना काही गण ते फिरून गणगणी येणलं का ते. तू का म्हणे घरघर फिरे भवंडीले दमजिरला का मग तू झोप. आता तुम्ही श्रमाचं काम करत असाल म्हणून लगेच झोप लागत आहे, तो भाग वेगळा. काही थोडीशी मारून झोपत असेल तो भाग वेगळा. काय पण ओरिजिनल जर झोप पाहिजे तर अशा पद्धतीने जायला पाहिजे. आत्ता आणि चिंतीने पावलं विसावा, कोणतेल दावा तृष्णेची. म्हणून या ठिकाणी हे शास्त्र, आता हे वयोबद्दल तुम्हाला याचे शास्त्राचं तुम्ही आता सर्व हे नाही आहेत, तुम्ही म्हणजे लायसन धारक नाही आहेत काय, म्हणून तुम्हाला या प्रमाण अमुक ढमुक ते सांगण्यापेक्षा डोक्याला जाईल. म्हणून आपल्या साध्या विचाराचं देवाणघेवाण सारखं तुम्हाला मी सांगतोय. तर पहिला एक प्रश्न असा या ठिकाणी, तर तुम्ही जर आंबे घ्यायला गेले तर अगोदर शॅम्पल देतात ते. मग शॅम्पल तुम्हाला गोड लागल्यानंतर तुम्ही माल घेतात का शॅम्पलमध्ये संतुष्ट होऊन जातात. चांगला असलं तर लगेच अजून मजा होईल, 1 किलो 2 किलो. मग तसं तुम्हाला तो शॅम्पल दिला, आता योग्य वाटला तर विचार करा, विचार स्थिर करा. विचार स्थिर झाल्याशिवाय तुम्हाला कोणतीही डिसिजन योग्य घेता येणार नाही. स्थिर झाल्याशिवाय डिसिजन योग्य घेता येणार नाही ना. सांगा तुम्ही अस्थिर आहेत आणि अस्थिर मध्ये जर निर्णय घेतला तर चुकेल का काय होईल.
चुकेल ना. म्हणून अगोदर स्थिर व्हायचं आणि मग विचार करायचा. स्थिर झाल्यावर विचार करायचा. स्थिर झाल्याशिवाय हा विषय करणं म्हणजे स्थिर होण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल थोडंसं मी सांगितलं, ते वादळ निर्माण करा आणि असं एकदम स्थिर बसा. आणि स्थिर बसल्यानंतर जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत ठीक, आणि अजून अस्थिर व्हायला लागले की अजून सुरू करायचं. असा प्रयोग करून बघायचा. शॅम्पल गोड लागला तर पुढचा विचार करायचा, नाही तर अशुभ भाऊ तुझी चालती गाडी, आमची गाडी चालू द्यायची. हां, कारण की पण आपण एक जन्माला आपण आलो ह्याचसाठी झालेले. हे संसार कोणी करतो? कुत्र्या मांजर पोरं होतात, चिमणी सुद्धा घर बांधतात. त्याची तुमचं आपलं काय सांगतात, त्याला हात बी नाही पाय बी नाही. ती चिमणी आहे सुग्रीन, ती सुद्धा किचन बाथरूम, अंडे ठेवायला वेगळं, बसायला वेगळं, झोका खायला वेगळं. सुग्रीन असते ना, तिला हात नाही, ती सुद्धा घर बांधते. आणि आपण घर बांधलं का, तुम्ही आमचं आता यांचा मित्र ये घर बांधलं म्हणे, घर बनलेलं ये म्हणे. घर त्याच्यासाठी. माझा एक मित्र होता ना, मी काही गेलोच नाही. तो म्हणे काय एवढा बंगला बांधला राव, तू पाहायला आला नाही, काही नाही. आता वास्तविक त्याच्यासाठी बांधला का आपल्यासाठी? मग कशाला बोलत आम्हाला एखादी खोली देणार त्याच्यातून. बरं, आता घर भरणी करायची, हा, वास्तू शांती करायची का तिथं राहणार लोकांना शांती पाहिजे? ही वास्तू शांती करतो. वास्तू मुळातच शांती आहे ती. वास्तू काय अशी मारते का, शिंग मारते का ती? मग तिथं कोणाची शांती व्हायला पाहिजे? तिथं राहणाऱ्या लोकांना शांतता मिळायला पाहिजे. मग त्यासाठी काहीतरी मंत्रतंत्र काय असेल तरी. पण आपल्याला बामण लोकांनी लई बुतं घालून दिलं. ते सत्यनारायण करता का? आणि जरी करत असतील त्यांच्या घरापुरतं करतात, आणि आपल्या सर्व गाव गोळा करायला घालतात. त्याचं कारण नाही. खरे जे पहिले जे ब्राह्मण होते ना, त्याची उपजीविका आपल्यावर होती. आपले लोक त्यांना द्यायची. आणि ते 4 वेदाचा त्यांचा अभ्यास होतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि प्रत्येक जण त्यांच्या वेदाचं ज्ञान आपल्याला घरपोच द्यायचे. आणि त्यांची प्रपंच जबाबदारी पहिले 12 बलुते चालू नव्हते का, नावी बिवी सर्व आपणच द्यायचो खेळातून त्यांना. सर्व त्यांचा प्रपंच लागणाऱ्या गोष्टी आपण द्यायचो. ते ज्ञान, त्याच्या मोबदल्यात ज्ञान द्यायचे ते आपल्याला, जे काय असेल ते त्यांचं काम जे असेल ते. मग तसं इथं सुद्धा महाराजाला जे लोक पैसे देतात, हे कशासाठी देतात? त्यांचा धंदा झाला त्यांचा. आज जो आपला हे कीर्तनकार जोपर्यंत बाजार बसवे आहेत, यांच्यापेक्षा वेश्या बरी. काय रे बोलतो मी? प्रश्न धर्माचा आहे, गल्ली बोळाचा नाही आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वराचं ज्ञान सांगतात ना. यांनी काय घेतलं समाजाकडून? पैसे घेतले. अरे ज्यांना खायला देत होते ते सुद्धा त्यांना नीट खाऊ दिलं नाही. आणि हे आम्ही सांगतो ना, माऊलीचे लय हाल झाले, तुकाराम महाराजांचा गाथा बुडवला, तुकाराम महाराजांना काठीने मारलं. तुमचं तर येतो तू बाबा, हरी भगत को 3 गुण, खाने को मिष्टान्न, हरेक लगे पाव, भेंचोत बाद में वैकुंठ जाओ, नहीं नरक में जाओ. चालू आहे गंमत. अरे इथं लायसन चेक करतात तर तुमचं आपलं गाडीचं नाव, तुमचे कागदपत्र दाखवा, अमुक दाखवा. महाराजांचं कागदपत्र चेक करता का? चालू आहे. आंधे जडतो कुत्र पीठ खाट, दरवाजा उघडे, चेक व्हायला पाहिजे, चेक. नसेल ना काही अनुभव, अटक करून टाकायला पाहिजे, जेलमध्ये टाकून द्यायला पाहिजे. मी बी गेलो चालेल जेलमध्ये. हा प्रश्न धर्माचा आहे ना. अरे किती काय आपलं नुसतं लोक. मंदिराची गरज समाजाला आहे का महाराजाला आहे? पण नाही ना. मठ महाराजांच्या नावावर, पैसे समाजाचे, पैसे कोणाचे? लोकांचे. आणि मठ कोणाचा? त्या बाबाचा. मंदिर कोणाचं? त्या बाबाचं. त्या याचे भाड खाऊ. लोकांना काही कळतच नाही ना, समजतच नाही ना. बिचारे भोळे बाबडे. तुमच्या भावनेशी खेळतोय आम्ही. गरज आहे, मंदिराची गरज आहे, मठाची गरज आहे, समाजाला आहे. महाराजांनी सांगायचं, भाऊ हे तुमच्या सोयीसाठी तुम्हीच करा. तुमची 4-5 लोक गोळावा, बॉडी तयार करा आणि करा तुम्ही. आधी ते महाराजाला कोणी हिशोब विचारत नाही ना. काय रोजगार आम्ही, काम कमी, नेहमी तुम्ही, नेहमी आम्ही. आलोय खिशामध्ये. तुमचं काम काय? फक्त इथं हे चांबा करणे काम, बीज वाढव. महाराजांचं काम फक्त एक आहे, फक्त तुम्हाला साधू संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचे काम आहे. बाकीचे काहीच नाही पाहिजे. उपाधी नाही पाहिजे त्याच्याजवळ, कोणाजवळ? महाराजाजवळ. आणि ते मारवाडी समजते. बघा तुम्ही ते बिचारे
खरं खोटं त्याचं त्यांना माहिती, त्या महाराजांना. पण निष्ठुर आहेत का नाही आपले? बघा बरं, आपल्या धर्मामध्ये बघा ना. अरे ते याच्यामध्ये मुसलमान लोकांमध्ये 5-5, 6-6 लोकांनी ग्रुप करून फिरतात आणि ते कुठे बसतात आणि काय गारोड शिकवतात, काय शिकवतात त्यांचं त्यांनाच माहिती. आपलं सर्व उघड्यावर भोंगे लावून ऐका कीर्तन, त्याचं चालतं कसं भोंगे लावून सांगता का ते ज्ञान? कुठेतरी एखादं जातात, काय शिकतात, काय शिकवतात, आणि एवढे पैसे त्यांचं ठरलेलं आहे. तुम्ही जेवढे कमवतात त्याचे एवढा एवढा भाग द्यायला पाहिजे, देतात ते. पण त्या पैशाचा विनय असं दिसतो का? किंवा त्यांच्या यांनी एवढे पैसे खाल्ले त्यांचे. आता ते पैसे बघा ना तुम्ही, किती पैसे खाल्ले. बालाजीचे तो कोण त्यांचे ते ट्रस्टीवरचे होते ते. दाखवले सोनं किती ते किती. हे जसं एक्झाम्पल आहे, असे किती आहेत. मग आपला पैशाचं काय झालं? अजिबात येऊ नये, फक्त आंधळा आणि पांगळा द्यायचं दान. आमच्या दारात कोणी आलं ना, कोणी पाप म्हणून पण गेट अप, आणि माझ्या दारात येतच नाही कोणी. आंधळा बांधा रस्त्याने दिसला ना, मी गाडी उभी करून गेली. कारण की माझे गुरु होते ना, स्टँडवर एक बाई होती, तिला बिचारायला हात नव्हता आणि एक पायाची उभे येत होते. त्यावेळेस पैसे कमी होते पगार आपल्याला. तर ते म्हणे, भाऊ सुटे पैसे आहेत का तुझ्याकडे? बाबा म्हणे, माझ्याकडे 5 रुपये होते, पण तेव्हा भिकाऱ्याला 1000 रुपये द्यायचे. मी म्हटलं सुटे नाही आहे. मग बाबाने काय करत त्यांच्या खिशात हात घातला, 20 रुपयाची नोट होती, ती पहिल्यांदा दिली. मी म्हटलं आहे ना, माझ्याकडे तर 5 होते. म्हणजे त्यांची शिकून अशी होती की हे गोरगरिबाला द्यायचं. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर टिप देतो त्याला. कोणाला? तो फुकट कामाला आहे का तिथं? मग का बरं देतात तिथं? तिला अशी चोरून टाकून देतात. तर ते यायचे. आणि इथं भिकाऱ्याला जग जहानचे लोक फ्राटे, कुठं काय पैशाचा विनियोग करायचा हेच माहिती नाही. म्हणून या ठिकाणी एक करा भाऊ, तुम्ही आपल्याला स्थिरता लावायला पाहिजे. आहे त्या जैशी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला सुखी राहता यायला पाहिजे. दुसऱ्याकडे घोड्याला असं काबर लावलेलं असतं? विचित्रपणाने तो विचित्र आहे तो. त्याला थोडं जर काय झालं तर तुला उधळून उड्या मारेल तो. तसंच आपण बी असे लावून घ्यायचं, स्पर्धा करायची नाही. आपण सुद्धा दुसऱ्या हा ना बघा त्याचं काय झालं, त्याला किती चांगलं काही पाहतो आपण, आणि मनामध्ये त्याला आपण अस्थिर होतो आपण. म्हणून आपण असं झापड लावून घ्यायचं. आपली परिस्थिती जशी असेल तशी त्या परिस्थितीत आपण राहायचं, वागायचं. दुसऱ्याच्या गळ्यामध्ये पाहून आपण नारळाच्या दोरीने फास घेऊ नये. म्हणून या ठिकाणी तुम्ही ते पुस्तक वाचा, वामनबाईचे. म्हणजे ते माझे गुरु नाही आहेत, पण त्याच्यामध्ये तरुणांना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार कसा आहे भाऊ, तुम्हाला जीवन जगायचं ना, तुम्हीच तुमच्या जीवनाचं शिल्पकार बना. म्हणजे कर्तृत्वाने तुम्हीच मोठे बना. आणि होऊ शकतो. आता यांनी काल कोण सांगितलं, तो फोटोग्राफर होता, त्यांनी काय किती म्हणजे होऊ शकतं ना. आणि आपलं व्हावं बी अपेक्षा करायची नाही. आपल्या मुंगीच्या पावनाने चालत राहायचे, कष्ट करत राहायचे. होईल. आणि जशी स्थिती असेल तशी जोडीदार बी तशीच पाहिजे. बस आपले जोडीदार म्हणजे जे असते धर्मपत्नी, ती स्वतः कशी पाहिजे, संतुष्ट पाहिजे. नाही तर काही वेळेस माणसाला ती बाई बावळाट करून टाकते. ती दुसऱ्यात पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. हा बी इकडचं उलट पालट करतो, इकडे पैसे का तिकडे पैसे का. तिला अगोदर सांगून टाकायचं, असं आहे तर राह, नाही तर जा. हा सुरुवातीला आमच्याकडे परिस्थिती, माझी नवीन पगार होता 336 पहिला पगार होता. तेल लई वापरायची, घरची चांगली होती, तेल लई वापरायची. म्हटलं एवढ्यामध्ये आपला महिना जायला पाहिजे, एवढा किराणा आहे. दिलं माहेरी पाठवून, गेलो. म्हटलं आता मी घ्यायला येईल तेव्हाच पाठवायचं. म्हणजे का बरं? म्हटलं मी जेवढं वापरायला सांगितलं तेवढ्यामध्ये गेला जर ट्रेनिंग मिळाली तर तेव्हाच घ्यायला तेव्हा पाठवा माझ्याकडे. मग आपले जेवढे आहे पण तेवढे ना काय नाही ना. लई पोरांना, काही लोकांना माझा जिवंत अनुभव, आता तर जिवंत अनुभव आहे.
तर तो सेक्रेटरी होता. सेक्रेटरी म्हणजे खाजगी संस्थेत पगार कमी. आणि तो पण भाड्याच्या खोलीत राहायचा. आणि बाकीचं एक टीचर होता, तो पण भाड्याच्या खोलीत, पण हायस्कूल टीचर होता. पण तो दुय्यम काम होतं. त्यावेळी असं फोटोग्राफर नव्हते. बैलाचे चित्र काढणं, माणसाचं चित्र काढणं, तो त्याचा दुय्यम व्यवसाय. म्हणजे त्याला शिक्षकाचा पगार भेटायचा आणि हे दुय्यम काम करायचं तर पगार भेटायचा. त्यामुळे त्याच्या घरामध्ये पाहिजे त्या वस्तू. आणि हे होते खाजगी संस्था, ते सेक्रेटरी, पगार कमी. आणि ही बाई तिची मैत्रीण, आणि ही त्याला सांगायची. मग हा काय करायचा, कोणाचा भरणा आला का तो भरणा तिकडे भरतच नव्हता. आणि अशा याचं ऑडिट झालं तर पैसे निघाले, नोकरी जाऊ नये म्हणून परत 1 लाख रुपये सासऱ्याने भरले. इकडे कुठाने केलं नसते, काय भरायला लागले असते. त्यापेक्षा त्यांनी अगोदर लाडच करायची नाही ना. पण आपण भेद ना, म्हणून हे जर मिळालं ना पॉवरफुल. दुःखाचं मूळ शोधून काढावं अगोदर. दुःखाचं कारण आपणच आहोत. म्हणून आपल्याला त्या जास्त लफड्यातच पडायचं नाही. आहे त्या पद्धतीत वागायचं. कोणी काय म्हणू, कोण काय म्हणू, काय म्हणू. काही लोकांना पोरगा पाहिजे, विषय घेऊ नये, पण घेतो. मुतायला पाहिजे मुतायला. आता कोरोनामध्ये काही पाणी टाकायला गेला का, माझे मित्र तिकडे फक्त इथे लेबर लावल्यावर होता, एवढं तोंड उघडं होतं, पाहून घेतलं, तिकडे त्यांनी जाळलं. जसं असेल तसं नशिबात कमायचे सादर व्हावे, जास्त काय करायचं. आणि जीवन तरी किती आहे भाऊ, जीवन किती आपलं बरं. इकडे तर गेलंय, हे गेलं शिक्षणामध्ये, लहानाचं मोठं गेलं, आता राहिलं किती ते गॅरंटीचं नाही. जाणार आहेत ना. त्यापेक्षा बेस्ट पैकी काय राहायचं, काय अपेक्षा जास्त वाढायचं नाही. कोण म्हणे हे झालं आता अजून एक एवढं पाहिजे, तिथं ते घेतलं. काही मित्र तर लय सांगतात तिथं लय स्वस्त भाव होता ना, तर ते घ्यायला पाहिजे. हा असेल तर घ्या बाबा, करा, काही नाही. हव्यास करू नका, सुखी जीवन जगा, बेस्ट पैकी लाईफ. आपलं जीवन पुन्हा जीवन नाही या जीवनामध्ये, पुन्हा जन्म मिळायला बी नाही पाहिजे. त्याच्यासाठी जन्म मिळालेला आहे. एवढं सांगायचं कारण काय, हे जनरल तुम्ही आपण बाकी बोललो ते सोडून द्या. पण महत्वाचा विषय असा आहे, या जन्मामध्ये युद्ध सुख भेटलं का नाही ना, मग याचं काय करायला पाहिजे. पंढरपूरला लाया घेऊन येतात. लाया का बरं आणतात हेच माहिती नाही. लाया का बरं आणतात हेच माहित. भाई आता चहा म्हणजे जेवण कसं काय, बरं द्या मग अजून थोडंसं वाढवतो. तर पंढरपूर लाया घेऊन येतो आपण. पंढरपूर लाया खायला चांगल्या आहेत, पण पेलं तर उगतील का. वासना जळायला पाहिजे. काय जळायला पाहिजे, वासना. पण आता तुम्ही कोणते एक वासना जाळत बसला, एक नाही. मग वासना, आता सांगा तुम्ही, आता बी जाळायचं का वासना जाळायची, बी जाळायची का वासना जाळायची. नाही ना, वासना अनेक आहेत. कोणकोणती जाळणार तुम्ही, एक जाळली का दुसरी जाळली, बी जाळून टाकायचं. सर्व वासना कुठे, बियामध्ये वासना जाळून टाकायचं. मग वासना कोणती, आपला मी देह. आपली वासना काय, मी देह. देह तर काळाचा आहे का आपला आहे, देह काळाचा आहे. तो कधी घेऊन जाईल, आपल्या हातात आहे का. देह काळाचा आहे. मग आपण कोण आहेत, मग तो विचार करायचा आहे. तर आपण देह नाही आहे, आपण देह नाही आहे. देह आपला आहे पण आपण देह नाही आहे. देह आपला आहे म्हणजे आपण देह नाही, हे सुद्धा शब्द समजायला पाहिजे. सांगा तुम्ही, आता गाडी, मोटरसायकल, आपण काय म्हणतो, माझी गाडी. तुमची घरी जर असेल, गाय असेल तर माझी गाय, बैल असेल तर माझा बैल. का मी बैल म्हणतो आपण, माझा बैल, माझं घर. म्हणजे घर आपल्यापासून वेगळं आहे का नाही. मग तुम्ही म्हणतो डोकं जर दुखत असेल काय म्हणतात, माझं डोकं. म्हणजे डोक्यापासून आपण वेगळे आहेत का नाही. पोट दुखतं, हात दुखतो, हात मुडला, बारीक आहे, परमार्थ बारीक आहे तो. तो विचार कर, म्हणजे हा कोण आहे बोलणारा बा, देहापासून वेगळा आहे तो. माझं म्हणणारा, माझी गाडी, माझा बैल, माझा म्हैस, माझे काय जे माझा हा प्रत्यय लागला की ती वस्तू आपल्यापासून वेगळी आहे. माझा हे प्रत्यय लागल्याबरोबर ती वस्तू आपल्यापासून वेगळी आहे. मग माझा कान, माझा डोकं, हा प्रत्यय लागला म्हणजे याच्यापासून आपण वेगळे आहोत ना. हा अभ्यास हो, अजून टाळ्या कुठं चालू आहे यांचं, चालू आहे. रामकृष्ण हरी भरोसा भारी, अभ्यास आहे अभ्यास. तो कोण आहे, त्याचा तो चोर इथं, आणि तो आपल्या जवळ येतो आज. आणि तो सापडला की मग हे जे ना, हे बाकीचे आहेत ना, याच्यामध्ये एवढं रस वाटणार नाही आपल्याला. याच्यामुळे दुःख आहे आपल्याला. कोणाला
चांगलं मिळालं, कोणाला काय मिळालं, कोणाला चांगला पगार भेटला आपल्यापेक्षा, अहो माझ्याबरोबर लई मोठा होता आणि तिच्या आला तर किती पगार घेतो. पण हे जे दुःख आहेत ना आपल्याला, ते प्रारब्ध आहे त्याचं. माझा भाऊ आहे 8वी नापास आहे, 62 पगार घेतो. मांजरीला येतो, मांजरीला 62,000 पगार घेतो. आणि त्याला आप्पा लिहिता येत नाही, तो प व्हॉट्सअपवर 62 पगार घेतो. आणि क्वार्टरचं तुम्ही पाहिलं ना, सरकारी क्वार्टर मांजरी फार्म आहे तिथं सोलापूर रोडला, शेतकी खाते. आता ती नोकरी लागली म्हणजे ती माझ्या याच्याने तेव्हा शब्दाने काम व्हायचे. म्हणजे हे काय नशीब का काय हो, शिकून नोकरी मिळत नाही. त्या विखेला विचारलं होतं लक्ष्मी श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ म्हणे. विखे आहे ना, लोणीचे विखे साहेब वारले ते, त्यांना विचारलं होतं कोणतरी एकाने, लक्ष्मी श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ. लक्ष्मी, त्याच्याकडे लक्ष्मी होती, त्याच्यापेक्षा कितीतरी त्याच्याकडे MPSC परीक्षा पास झालेले, त्या रिटायर झाले, त्याच्या हाताखाली होते. कशामुळे? लक्ष्मीमुळे ना. त्याच्याकडे लक्ष्मी होती, लक्ष्मीमुळे त्याच्याकडे ते कामाला होते. ते बळजबरी करतात लोक, बळजबरी. परमार्थ म्हणजे काय? तर आम्ही शॉर्टकट सांगून मोकळे होतो की परेच्या पलीकडे जी वस्तू जी आहे ती समजून घेण्यासाठी परमार्थ करायचा. पण तसं नाही. तर पहिला प्रश्न असा आहे की परमार्थ समजून घेण्यासाठी अगोदर पहिला प्रश्न आपल्याला कारण कळायला पाहिजे. तुम्ही आपण जेवतो, लोक जेवतो म्हणून नाही, आपल्याला भूक लागली म्हणून. मग आता आपल्याला परमार्थ का करायचं आहे? सुखासाठी करायचं आहे. सुख हे जे बाकीचं सुख आहे आपण भोगतो, हे विषयाचं सुख आहे, हे क्षणिक असतं आणि परवालंबी आहे. हे सुख कसं आहे? दुसऱ्यावर डिपेंड आहे ना. मिळालं तर सुख, नाही मिळालं तर. तुमच्या विहिरीला खाली तळ पाणी लागायला पाहिजे का वरचं पाणी लागायला पाहिजे? तळ पाणी. मग आपल्याला शाश्वत सुख पाहिजे का टेम्पररी सुख पाहिजे? तर शाश्वत सुख आहे देवाजवळ. मग देवाजवळचा पत्ता माहीत पाहिजे ना अगोदर. मग ज्या व्यक्तीकडे जायचं आहे तर त्याचा पत्ता माहीत पाहिजे. बरं, जरी पत्ता माहीत असेल, पण हीच व्यक्ती ती आहे हे जर माहीत नसेल तर तुम्ही गेले त्या व्यक्तीकडे आणि सांगितलं 10,000 रुपये आमच्या वडिलांनी घेतले तुमच्याकडनं, 10 लाख रुपये, आणि ते मी घ्यायला आलो. ते म्हणजे कोणाकडे आले? तुकाराम पाटलाकडे. बरं, ज्याने पत्ता दिला तो परफेक्ट दिला, ते तुकाराम पाटलाचं घर आहे आणि ते तुकाराम पाटील आहेत. ते म्हणतील मार तुकाराम पाटील ते गेले राव. कोण म्हणता असं? तुकाराम पाटीलच म्हणतोय. तुम्ही पैसे मागितले, तुकाराम पाटील गेले. व मी कोण? मी त्याचा भाऊ आहे किंवा कोण आहे? गेस्ट आहे. तो काही चाट मारून फसगत झाली. पत्ता माहीत असून सुद्धा फसगत झाली का नाही? म्हणजे तुम्हाला नावाची ओळख झाली तुकाराम पाटलाची किंवा त्या याची, पण हीच व्यक्ती ती याची ओळख नाही ना. मग देवाची सुद्धा तसं आहे ना. मग एक तर नावाची ओळख होईल, रूपाची होत नाही. रूपाची झालीच तर नावाची होत नाही. मग दोघांची ओळख पाहिजे, नामाची पण ओळख पाहिजे, रूपाची ओळख पाहिजे. कोणाची? देवाची. का? की सर्व सुख तिथं आहे म्हणून, सर्व सुख देवाजवळ आहे म्हणून. आणि परमार्थ त्यासाठी करायचं आहे की सुख आहे देवाजवळ, आणि हा जो ध्येय आहे पुनर्जन्म टाळण्यासाठी, तर देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे. देवाची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला पुनर्जन्म टाळता येणार नाही. पुनर्जन्म टाळता येणार नाही. मग तो पुनर्जन्म टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर तुमची आपली वासना जायला पाहिजे. वासना काय आहे? मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी. वास्तविक पाहता सुख दुःख हे अंतःकरणाचा विषय आहे का तुमचा विषय आहे? इथं अभ्यास आहे. स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण 4 देह आहेत. मग दुःख स्थूल देहाच्या ठिकाणी आहे का? मड्याला जर तुम्ही समजा काठी टोचली, तो आलेकारे म्हणेल का? म्हणजे देहाच्या ठिकाणी काही सुख दुःख नाही. बरं, आता सुख दुःख हा झाला देह. सूक्ष्म देह जो असतो, सूक्ष्म देह, ह्या सर्व सूक्ष्म देहाच्या ठिकाणी आपल्याला सुख दुःखाची जाणीव होते. सुख दुःखाची. स्वप्न पडलं तुम्हाला, स्वप्न पडल्यानंतर तुम्ही कुठे तुमच्या गावी गेले म्हणा, कुठे गेले, परक्या देशात गेले, कुठे गेलेत? वास्तविक पाहतात तुम्ही झोपलेले कुठे आहेत? घरी. आणि गेले कुठं? गावी.
मग गावी गेला तो देह कोणता आणि इथं झोपलेला तो देह कोणता? आहे का दोन देह झाले का नाही? वास्तविक आता तुम्ही आणि तुमचा देह आता एक एका वेगळा आहे. आता आपला सर्वांचा एकच आहे. पण केव्हा तो म्हणजे तुम्ही म्हणजे मी आला की देह आला का नाही? मी आहे म्हणजे देह बी आहे का नाही? आणि मी पण इथं आहे का नाही? मग मी पण इथं आहे आणि देह पण इथं आहे. पण मीला वेगळं जर करायचं ठरेल आत्ता करता येईल का? पण माझ्या गुरुने मला माझ्या गुरुची म्हणजे मला ती टेक्निक आलेली आहे. मी याच्यापासून आता सुद्धा वेगळा होऊ शकतो. मन जाईल ना तिकडं. हा मन गेलं दुसरीकडे जातो ना. गेला. तुम्ही इथं बसून सुद्धा जाऊ शकता ना. हा पण तुम्हाला ते ज्ञान आहे का? तो वेगळा आहे ना हा वेगळा आहे असं. नाही. तुम्ही त्याला चिटकलेले आहेत ना. मग तुम्हाला पोपळा आलेली भाकर आवडतं का बिगर पोपड्याची भाकर आवडते? पोपळा पोपळा एक मग भाकर एक आहे का दोन आहे? आणि मग पोपळा आलेले असं का म्हणतात? याचा अर्थ दोन आहे का नाही? म्हणताना भाकरीला एकच म्हणतात. पण तुम्हाला पोपळा आलेली भाकर आवडतं का बिगर पोपड्याची? पोपळा. मग भाकरी एक का दोन? मग म्हणताना एकच म्हणतात पण पोपळा वेगळा आणि भाकर वेगळी आहे का नाही? मग तसं आता तुम्ही वेगळे आणि तुमचा देह वेगळा नाही का? मग देह तुम्ही आहेत का देह तुमचा आहे? मग अभ्यास आहे ज्ञानला तुकाराम नाही. इथं चालू आयुष्य चालू लोकांचे कोणी माळी घालून 10 गेले, कोणाचे 20 गेले, कोणा 30 गेले, काही आले तसेच पुचकून गेले, काहीच कळलं नाही. कोणी माळ घालून मेला. अरे पण देव कडून मारायला पाहिजे का माळ घालून मारायला पाहिजे? देव कोणाला म्हणतात ते समजून. माता इथं देह झाला. देव पोपळा वेगळा आणि भाकर वेगळी, देह वेगळा आणि तुम्ही वेगळे. कारण की स्वप्नामध्ये तुम्ही कुठे बी हिंडतात. म्हणजे दोन देह तुम्हाला दोन देह समजले. मग स्थूल देह आणि सूक्ष्म देह. स्थूल देह आता कारण देह. कारण देहाच्या ठिकाणी काहीच जाणीव नसते तुम्हाला. गाढ झोपतो आपण. गाढ झोपतो म्हणजे तिथं देह बी असतो, मी बी असतो, पण तिथं जाणीव असते का? जाणीव नसते. पण जिवंत असतो ना. गाढ झोपतो तेव्हा जिवंत असतो ना. हे तीन देहाचं संबंध. आणि कारण देह यासाठी परमार्थ करावा लागतो. परमार्थ म्हणजे अभ्यास. तुका म्हणे येते अभ्यास प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. अभ्यास करावा लागणार आहे. मग ही ब्रह्मविद्या आहे. सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ विद्या आहे आणि ती जन्म मरण टाळू शकेल. हो तू ब्रह्मविद्येचा जनिता रे. हा तुला कैसे धरू पाहता? त्याला असं धरता येणारच नाही. जसा पारा जमिनीवर पडला, तुम्ही सुशिक्षित आहात, जमिनीवर पडला तर उचलता येता का तो? म्हणून ते म्हणतात पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परंपरी साधन तैसे. कधी लिहून ठेवलं माऊलीने? जसा पारा तुम्ही उचलायला गेला तर उचलता येत नाही, तसा पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परंपरी साधन तैसे. तसं हे साधन जे आहे संतांचे, संतांना किंमत आहे. पण इथं कोणी संत झाले आता? माऊली असं केलं तो तर जावायची गोष्ट, इकडची गोष्टी, एखादी काही गोष्टी, आणि तो फार मोठा ठरला असतो. जायचं विनय करायचं, दर्शन घ्यायचं, कृष्ण हरी, तो पहिले फॉर्मेट देऊन टाकला का तेवढं चालबिल घ्यायचं, मध्ये मग बोलतात. मग याच अर्थ झाला. आणि जन्म मरणाचा विषय आहे रावा. जर हा विषय कळला ना, आनंदच आनंद आहे त्याच तिच्यामध्ये. सांगा तुम्ही आता, ज्याच्या घरामध्ये अंतराला जमीन, पांघरायला आकाश, भूक लागली 4 घर मागायचे, आणि कीर्तनकार काय म्हणतात? श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत होते का भिकारी होते? भीक मागून पोट भरत होते. मग तुम्ही आपण कधी विचारलं का महाराज तुम्ही श्रीमंत कसं काय म्हणतात त्यांना? हा तुकाराम महाराजांची पत्नी अण्णा करत मेली, आणि तरी म्हणतात श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. पण तुम्हाला मी कुठे टाइम आहे विचारायला महाराजांना? आता यांनी विचारलं ना, असं जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत कधी मिळत. म्हणून याला त्यांच्याकडनं फॉर्म्युला घ्यावा लागतो. वासना कुठे आहे? तर वासना आहे सूक्ष्म देहाच्या ठिकाणी. आणि सूक्ष्म देहाच्या ठिकाणी तुम्हाला जे स्वप्न, आनंदाचं स्वप्न पडतं, दुःखाचं पडतं. स्वप्नामध्ये ऍक्सिडेंट झाला, पाय मोडला, दुःख झालं, मग त्याला पाहणारा कोण आहे? त्याला विसरल्यामुळे ते खरं वाटतं तुम्हाला. तर जो साक्षी जो आहे ना पाहणारा, त्यालाच भुरळ पडलेली. कारण साक्षी तो स्वतःहून जातो, माझा ऍक्सिडेंट झाला, माझं असं झालं, माझं तसं झालं. वास्तविक पाहता स्वप्नामध्ये तो चांगला आहे, झोपलेला आहे तो,
आणि पाय मोडला ऍक्सिडेंट झाला मग त्याला दुःख होतं का नाही स्वप्नामध्ये आपल्याला. मला लहानपणी स्वप्न पडायचं साप लागायचं पाठीमागे, मी असा पळायचो नाग, असा पळायचो ना आणि रडायचो. मग माई म्हणे काय झालं भाऊ, म्हटलं साप लागला होता मागे. मग त्याने काय केलं, चप्पल घातली उशाला. मग चप्पल उशाला, त्यांची जुनी पद्धत काय असेल, चप्पल घातली आणि मग ते स्वप्न पडायचं मला बरं का. मग 4-5-8 दिवस झाले. आई म्हणे बघ चप्पल घातली तुला आता स्वप्न पडत. म्हटलं मला रोज स्वप्न पडतं, 1 दिवस आड 2 दिवस आड. म्हणे मग आता का बरं रडत नाही. म्हटलं तो साप आला का मला पंख फुटतात. मी म्हणतो या तर वर. म्हणजे हा दृष्टांत झाला. म्हणजे नेमकं काय, जर तुम्हाला ज्ञान झालं ना तर त्याचं दुःखच होणार नाही तुम्हाला. स्वप्नातलं बी दुःख होणार नाही, इथलं बी होणार नाही. पण ज्ञान झालं तर ना, तुम्ही याच्यापासून वेगळे झाले तर साक्षी आहात तुम्ही. सर्व कोणाला कळतं, तुम्हाला कळतं का कोणाला कळतं. तुमच्या मनामध्ये जे चांगले वाईट विचार येतात ते कोणाला कळतात. पण ते सांगता का नाही हे वाईट आहे हे चांगलं आहे. मग जो तुम्हाला मार्गदर्शन करतोय हे चांगलं आहे वाईट आहे, तुम्ही त्याचं ऐकता का. मग त्याची तुम्ही ओळख करून घेतलेली ना. तो साक्षी होऊन सांगतोय तुम्हाला हे वाईट करणं आहे, दारू पिणं वाईट आहे. दारूला माहित नाही का, माहित आहे त्याला. पण त्याला त्या भाकरीला पोपळा आला नाही त्याला. म्हणजे त्याच्यापासून नारळाचे प्रकार 3 आहेत. वरून जर पाहिलं तर नारळ चांगलं दिसतं आणि फोडलं का खवट निघतं. बाहेरून ओळखू आलं का ते. दुसरं नारळ आहे, फोडलं का ती कवटी चिटकले सोडत नाही, ते कवटीला चिटकलेलं असतं ते खोबरं. ते स्क्रू ड्रायव्हरने काढा कशाने काढा, शेवटी थोडं फार जर निघालं ठोकून टाकून तेवढं वाटून देतात. आणि बाकी आहे ना तसं कवटीचं देऊन टाकतात. दुसरं आहे ना सोडलेलं असतं, कवटीला सोडलेलं असतं. गोड कोणतं लागतं, खोबरं. कवटीला सोडलेलं गोड लागतं. आपण सुटलो, आपली कवटी सुटली का, कवटी म्हणजे देहापासून आपण वेगळे झालो का. आणि अध्यात्मामध्ये शिकवतंय. आणि वास येतात नादी लागत नाही मनुष्य. म्हणजे वास मनामध्ये वाईट विचार येत नाही असं नाही ना, फक्त आपल्याला कळलेलं असतं हे वाईट आहे असं. आणि आपण आपल्याला विवेक जागृत झाला असतो, आपण मोहित होत नाही. अज्ञानामध्ये मोहित होतो मनुष्य, अज्ञानामध्ये मोहित होतो. म्हणजे जसे ब्रेक आहे, ब्रेक जर अर्जंट नसेल किंवा हे नसेल तर तुम्हाला कळून सुद्धा तो ब्रेक लागत नाही लवकर, तो ब्रेक लागत नाही. मग आम्ही फक्त तुम्हाला ब्रेक देतो. गाडी शिकवायला मुलीने मी गाडी शिकवली होती ना, तर तिला अगोदर प्रॅक्टिकली थेरॅटिकल शिकवले. काय न्यूट्रल, गाडी न्यूट्रल करायची, कागदावर लिहून दिलं. अगोदर गाडी न्यूट्रल करणे, न्यूट्रल म्हणजे नंतर किक मारणे, क्लच हळूहळू सोडणे. ते अशी त्याला अगोदर ओरिजिनल सांगितलं. असं तसं इथं सुद्धा हा सुद्धा अभ्यास आहे. तुमच्या मनामध्ये एखादा वाईट विचार आला तर तुम्ही थोडं थांबायचं, लगेच डिसिजन घ्यायचं नाही. असं पण नाही का, पती पत्नीच भांडणं झाली का काय करायचं, एकाने पाणी बनायचं एकाने अग्नी बनायचं किंवा घराच्या बाहेर निघून जायचं. तो काळ थोडासा काय करायचा, जाऊ द्या, टाळायचा. तो काळ जाऊ द्यायचा फक्त. हा अभ्यास आहे हा सुद्धा काय अभ्यास आहे. म्हणून या ठिकाणी एक करा तुम्ही, ऍडमिशन घ्या, पण अगोदर काय करा, गरज आहे का त्याची बुवा, त्याचा अभ्यास आहे. आता आम्हाला यावं लागतं. आता मला काय गरज आहे, मला काही जे नातेवाईक आहेत ना माळकरी नाहीत ना, मला 30,000 पेन्शन काय काय म्हणे काय राव इंडस्ट्री फिरतो, तोंड वाजत बसतो, कोण लोकांचं ऐकतात का काय करतात. आम्हाला वाटतं एकाला तरी कळलं गंज झालं. हा फार मला एकाला कळलं तरी गंज झालं. काय म्हणे बेस्ट टीव्ही ऐकायची आणि करमत नसेल तर मग नातेवाईकडे जायचं, फिरायचं, गाडी आहे घोडी आहे सर्व आहे. पण नाही ना, याची 2 गोष्टी अशा आहेत. एक तरी माणसाला हा विषय कळला ना, आमचं बी जन्माला आले सार्थक, त्याचं बी कल्याण. पण इथं सर्व काय झालेलं आहे, बरं याला काही लागत नाही, पैसा लागत नाही परमार्थाला, रुपयाला लागे अडकान लागे खर्चत नाही कटळी, खेती करू म्हणजे काय पैसा लागत नाही. विचार करायला पैसे लागतात का, विचार करायला पैसे लागतात नाही, काही लागत नाही. फक्त तेवढं समजून घ्यायचं आपल्याला, याच्यापासून आपण कसे वेगळे आहोत, याच्यापासून आपण वेगळे आहोत. सुख तिथे आहे.
म्हणजे मग जरी सुखदुःख झालं तर तुम्हाला पंख फुटले, तुम्ही त्याच्यापासून वेगळे होऊ शकता. मला जो दृष्टांत सांगायचा आहे तो. कारण सुखदुःख द्यायचं आहे का तुमचं आहे? द्यायचं आहे. आणि देहापासून तुम्ही जर वेगळे झाले तर, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दुःख होणार नाही असं नाही, दुःख कळणार नाही असं नाही, तुम्हाला सर्व कळेल, पण तुम्हाला त्याची झळ पोचणार नाही. कशी पोचणार नाही? दुःख होणे आणि दुःख वाटणे, दुःख होणे आणि दुःख वाटणे. शेजारी काही घटना घडली, ज्यांच्या घरी घडली दुःख त्यांना दुःख होतंय आणि तुम्हाला आपल्याला दुःख वाटतंय. असं हा विषय कळला तर असं होईल. खरं बाई, ताट करा खरं, पण